श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री प्रभु रामचंद्राय नमः। करुणिया रणकंदना ससैनिरणी रावण, स्वयं पाडिला आपण उरले सैन्य देशदडी। कथेचा अनुसंधान गावबाका या ठिकाणी सांगतात। राक्षसांचा राजा असणारा रावण रणांगणावरती पडला, मेला। राजा रावण मेल्यानंतर बाकीचं जी त्याचं सैन्य होतं ते सगळं सैन्य देशोदेशीला दिशा जसं दिशा दिसेल तिकडं पळू लागले। 10 दिशा आहेत, दिशेला पळू लागले आणि वाट दिसेल तिकडं सैन्य पळू लागलं। काय झालं ऐका। एकी दिगंतरा लंगिले, एका कंठी प्राण उरले, एका गात्रा कंप सुटले, एका निमाले अपधाके। आणि एक दिगंतरा म्हणजे लंका सोडून लांब निघून गेलं, कारण रामचंद्राचा बाण आहे, रावणाला मारणार आहे, मग आपल्याला लागेल त्याच्यामुळं निघून गेले। काहीचे प्राण कंठामध्ये राहिले गेले, काहीच्या सर्व अंगाला कंप सुटला। काही राक्षस रामचंद्राच्या बाणाच्या धाकानं रणांगणामध्ये पडले। एके झाली भ्रमित, एका सुटला दोवात, एका मूत्रवृष्टी होत, प्राण सांडित उभ्या। आणि रामचंद्राच्या बाणाच्या अनुसंधानानं काही सैन्य भ्रमित झालं, काही सैन्य त्या ठिकाणी असणाऱ्या उभारल्या धाकानच भीतीनं प्राण सोडू लागलं। अशी अवस्था सैन्याची झाली। एक ओणी कासावीसी रडत पडत रणभूमीसी, बोंब घेऊनी वेगेसी आली लंकेसी सांगत। आणि एक कासावीस झालं, काही सैन्य, काही रडत होते, काही आदळत होते, आपटत होते, पडत होते, पुन्हा चलायचं, पुन्हा आपटायचं। काही जण त्या ठिकाणी असणारे राजा रावणाला मारलेली जी काही बोंबाई वार्ता आहे ती वार्ता घेऊन लंकेमध्ये लोकांना सांगत फिरायले। एक सांडिती लेणी लुगडी, एक तृण धरिती तोंडी, एकाची वळली बोबाडी, पडली मुरकुंडी एकांची। आणि रावण मेल्यामुळं वानरसेने लंकेत घुसला। राक्षस जी आहेत ती त्या ठिकाणी पळू लागली, दिसल तिकडं वाट दिसल तिकडं पळू लागली। बोलत असताना बोबडी वळू लागली, तोंडामधून शब्द बाहेर निघाला गेला। आणि पडता जात असताना, बोलत असताना बुद्धी भ्रमित झाली, मनाची मुरकुंडी वळली। आपण काय बोलतोय, कुणाला बोलतोय काही लक्षात येत नव्हतं। अशी दयनीय अवस्था राक्षसांची झाली। एक येती काकुळती, मारू नको रघुपती, शरण आलं तुझं प्रती, करीसी किती संहार। आणि काही राक्षस रामाला शरण येऊ लागली, काकुळतीला येऊ लागली। रामचंद्र, आम्ही शरण आलेलो आहोत तुम्हाला, मग तुमचं प्रियदायी शरणागताचं रक्षण करणार, मग आम्हाला मारू नका, जीवदान द्या। म्हणून रामचंद्राच्या पायात अनेक राक्षस पडू लागले। एक म्हणती माझी रणा, झुंजो आलो नाही जाणा, पाहावया युद्ध रचना, राम रावण रणा माझी। एक राक्षस म्हणलं, रामा मी काही युद्धाला आलो होतो काय, बघायला आलतो। तुमच्या राम आणि रावणाचं युद्ध सुरू होतं, ते युद्ध बघायला आलेलं होतं मी काही युद्धाला आलेलो नाहीये। मग युद्धाला न येता, न आलेले, न पाचारता, न बोलवता सैन्याला मारू नये असं राक्षस बोलू लागले। एक येऊनी काकुळती, श्रीरामाते विनविती, धरणी आणले भोवती, रणख्याती नाही आलो। एक राक्षस रामचंद्राला काकुळतीला आलं, हात जोडू लागले, म्हणले रामा मी काही स्वतःहून युद्धाला आलेलो नाही, बाकीच्या रावण ज्यावेळेस जिवंत होता तेव्हा त्याच्या दूतांनी मला धरून आणलेला आहे, मी स्वतःहून युद्धाला आलेलो नव्हतो। उगाच त्यांनी आता त्यांचं राज्य होतं, त्यांच्या घरचं मीठ खाल्लेलं होतं, त्यांच्या पगारीवर जगलेलो होतो आजपर्यंत, म्हणून त्यांच्या दूतांनी आम्हाला वडीत आणलंय, मी स्वतःहून आलो नाही। एक विनविती रामासी, व्यर्थन मारी आम्हासी, सणा आलो दिवाळीसी, जामाते परियसी सासुरिया। आणि एक रामाला विनवून बोलू लागलं, रामा आम्हाला नका मारू, आम्ही ह्या गावातले पण नाहीत म्हणले, आमची सासरवाडी ही लंका आहे आणि दिवाळीच्या सणाला मी या गावाला आलो होतो, आता सोडून द्या म्हणले। ती दूत रावणाचे आले, कोण आहे, कुठला आहे, या गावाचा आहे का गावाचा आहे, काही बघितलं नाही, तसंच मारीत रानात आणलंय असं राक्षस बोलतात। कोणी आला पाहुणा, कोणी आला दिवाळी सणा, मारू नको रघुनंदना, जीवदाना आम्हा देई। आणि राक्षस होती, काही त्या लंकेमध्ये पाहुणे म्हणून आलेले होते, काही लंकेतले असणारे जावई होते, दिवाळीच्या सणाला आलेले होते, अनेक राक्षस बाहेरून आलेली होती।
आणि ती सगळी रामाला शरण येऊ लागली. म्हणले रामा आम्ही ह्या गावातली नाहीत, परगावचे, तुगा आम्ही पाहुणा रावळा आहेत ह्या गावामध्ये म्हणून आलेलो आहे, आम्हाला मारू नका असं राक्षस बोलतात. ऐसे ती काकुळती भूमी गडबडा लोळती बाण गेला रामाप्रती तरी बरळती अपदाके. अशा पद्धतीने अतिशय रामचंद्राला काकुळती येऊ लागले, जमिनीवरती लुळू लागले. कारण मरणाची भीती सर्वांनाच आहे, त्यांनाही होती, प्रत्येकाला आहे. मरणाची भीती प्रत्येकालाच असते, त्याच्यामुळे प्रत्येक जण घाबरू लागलं, जमिनीवरती गडबडा लुळू लागलं. रामचंद्राचा बाण निघून गेला त्या भात्यामध्ये रामापाशी, तरी सुद्धा धास्तीनं धाकनं राक्षस घाबरू लागले. रामेवतीला रावण देखोनिया राक्षसगण सैरापळती रानोरान देह लोभे करुणी निज भये. रामचंद्रांनी रावणाला मारलं, त्या राक्षसांनी बघितल्यानंतर ना सैरा पळू लागली. सैरा म्हणजे वाट दिसल तिकडे पळायचं, जिथं रस्ता दिसल तिकडे पळायचा, कुठंही जायचं, फक्त जीव वाचवायचा, प्राण वाचवायचा. देहाच्या लोभाच्या आशेनं रामचंद्रापासून अनेक राक्षस रान पळू लागले. भूमी पडता रावण दस दिशा रक्षोगण रडत पडता पळती जाण निशाचर गण अति दुःखी. आणि ज्यावेळेस रावण जमिनीवरती पडला त्यावेळेस दशा दिशेला 10 दिशा आहेत, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर 4, आग्नेय वायव्य ईशान्य नैऋत्य 8, ऊर्ध्व आणि अध खाली आणि वरी अशा प्रकारच्या 10 दिशा आहेत. दशा दिशाला राक्षस पळू लागली आणि पळता पळता अतिशय दुःखी झाली, जमिनीवरती गडबडा लोळू लागली. तर मुख्य रावण मेला, राक्षस पळू लागले. ते देखोनी वानर अवघे झाले अल्लादपर नाचू लागले समग्र करीती गजर नामाचा. वानरांनी राक्षसांची अवस्था पाहिली, आनंद वाटला. कारण आता लंकेचा वालीच कुणी राहिला नाही, मुख्य असणारा राजाच मारला गेला, त्याच्यामुळे दश दिशाला सैन्य पळू लागलं. ही राक्षसांची अवस्था वानरांनी पाहिली, वानरांना आनंद झाला. एक जैलित पर्वत शिखरे एक जैलित वृक्षाग्रे हरिके नाचती वानरे रावण रघुवीरे निवटीला. आणि वानर अतिशय आनंद त्या ठिकाणी साजरा करू लागले. काही असणारी पर्वताची शिखर झेलू लागले, काही मोठमोठाली झाडं घेऊन हातामध्ये झेलू लागले. आनंदानं वानर नाचू लागले. त्रैलोक्याला दरारा असणारा रावण आज रामाने मारला. नमन करीती येरे येरे क्षम देती परस्परे किराणे देती आदि आदरे रावण रघुवीरे निवटीला. वानर एकमेकाला नमस्कार करू लागली, एकमेकाला आलिंगन देऊ लागली, एकमेकाच्या गळ्याला मिठ्या मारू लागली, उलटे सुलटे किरण आकाशामध्ये येऊ लागली, उड्या मारू लागली. एकच आनंद होता, रावण रघुवीरे निवटीला. रावणाला मारलेला आनंद सर्व वानरांना होता. एक गर्जती बुबुकारे एक गर्जती नामोच्चारे झाली आनंदे निर्भरे रावण रघुवीरे निवटीला. आणि बुभुत्कार करू लागली, रामचंद्राच्या नावाची गर्जना करू लागली. नामाचा उच्चार प्रत्येक वानराच्या मुखामध्ये होता. आनंदानं निर्भर झाले, आनंदे निर्भर डुल्लत असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगुदशा अशी अवस्था वानरांची झालेली होती. आनंदानं त्या ठिकाणी उड्या मारू लागले. रावणाला मारल्याचा आनंद वानरांना अधिक झाला. जो नागवे त्रैलोक्यासी यमकाळ कापती जासी त्या निवटीले रावणासी निज बाणेसी श्रीरामे. आणि रावण काही सामान्य नव्हता, जो नागवे त्रैलोक्यासी, त्रैलोक्याला रावण ऐकत नव्हता. कोणी जरी आले तरी राजा रावण ऐकत नव्हता, असा असणारा अतिशय योद्धा बलवान. ज्या रावणाला बघितल्यावर यम काळ सुद्धा थरथर कापतात, अशा रावणाला मारलं, याचा आनंद वानर सैन्याला झाला. जो नदिले शंकरासी आंदोळिले कैलासासी त्या निवटीले रावणासी निज बाणेसी श्रीरामे. आणि जो असणारा रावण महादेवाला सुद्धा घाबरत नव्हता, महादेवाला सुद्धा न भिणारा रावण आहे. कैलास पर्वत आंदोळलाय, त्यानं भाऊबळावरती कैलास पर्वत गदगद हलवलेला आहे. अशा प्रकारचा रावण, आणि त्या रावणाला रामचंद्रांनी बाणाने मारलं, याचा आनंद वानरांना झाला. दंडनीया लोकपाळांसी बंदी घातले देवांसी त्या निवटीले रावणासी निज बाणेसी
ज्या रावणानं लोकपाळानं दंड करून आपल्या इथं काम करण्यासाठी ठेवलेलं होतं, सगळे देव लोक बंदीवासामध्ये घातले होते. बंदीवासामध्ये घालणं म्हणजे फक्त आज्ञेमध्ये ठेवणं. रावणाची आज्ञा कोणताच देव उल्लंघन करत नव्हता. आणि अशा दुर्धर रावणाला रामचंद्रांनी बाणाने मारलं. सकळ होऊनी उल्हासी लागले श्रीराम चरणासी, रामे आलिंगिले प्रीतीसी निज मानसी स्वानंदे. आणि सगळे अतिशय उल्हासी झाले, आनंद वाटला. रामचंद्राच्या पाया परत परत पडू लागले. रामचंद्रांनी अतिशय प्रीतीनं प्रेमानं सर्व वानरांना आनंदानं भेटले. निज मध्ये शिवापासी भोगू मागे पार्वतीसी, त्यानी उडिले रावणासी निज बाणेसी श्रीरामे. अंगामधल्या बाळाच्या मस्तीनं रावण मदमस्त झालेला होता. आणि विश्वमाता जगाची जननी असणारी पार्वती आई साहेब, त्या पार्वतीला पत्नी म्हणून मागितलेलं होतं रावणानं. अशा दुष्ट प्रवृत्तीच्या रावणाला रामचंद्रांनी बाणाने मारलं. बिभीषणा शरणागत पुरले त्याचे मनोरथ, होनी आनंद भरित जीवे ओवाळीत श्रीरामा. बिभीषण शरणागत आहे आणि बिभीषणाच्या मनात होतं, त्याचं मनोरथ जे होतं ते पूर्ण झालं. त्याच्यामुळं बिभीषण आनंदित झाले आणि जीवानं रामचंद्राची ओवाळणी करू लागले. सुग्रीव राजा वानरनाथ त्याने धरिले होते व्रत, नवदिता लंकानाथ किष्किंध निश्चित नाही जाणे. राजा सुग्रीव वानरांचा रामचंद्रांनी किती वेळा सांगितलं होतं सुग्रीवाला, जा घरला गावाकडे जा, पण गेला नाहीये. निश्चय होता सुग्रीवाचा, जोपर्यंत रावण मरत नाही तोपर्यंत माघारी घरला जायचं नाही, गावाकडे जायचं नाही, व्रत होतं. रावण मरत नाही तोपर्यंत रामाला सोडून अचानकपणे निघून जायचं नाही, किष्किंधेला जायचं नाही, व्रत होतं. आणि त्या रावणाला मारलं याचा आनंद सुग्रीवाला झाला. सिद्धी पावले निज व्रत, रामेवतीला लंकानाथ, तेने आनंदे उपरमत, येऊनी रघुनाथ नमियेला. राजा सुग्रीवाला आनंद वाटला. जे त्याचं व्रत होतं, कोणतं होतं? रावणाला मारल्याशिवाय किष्किंधेला जाणे नाही, हे व्रत राजा सुग्रीवाचं होतं. ते व्रत आज पूर्ण झालं. रामचंद्राने रावणाला मारलं, त्याच्यामुळं आनंद राजा सुग्रीवाला झाला. रामचंद्राच्या पुढे आला, नमस्कार केला. वने वना हिंडिता अतिश्रमा शुद्धी करिता, झाला होता हनुमंता जो लंकानाथा निज घाती. आणि सीतेची शुद्धी करत असताना, वन उपवन हिंडत असताना हनुमंताला अफाट कष्ट झालेलं होतं. खूप त्रास हनुमंताला झालेला होता. कारण लंकेमध्ये सुद्धा आल्यानंतर ना एक घर 100 वेळा हनुमंतानं शोधलं होतं. एकाच घरामध्ये 100 वेळा गेले होते सीतेचा शोध करत असताना. एवढा अफाट कष्ट हनुमंताला झालेलं होतं. आणि जो राजा रावणाला प्राणांत व्यथा कष्ट देणारा हनुमंत होता, नवे रावणाचा जीव घेण्याची ताकद हनुमंताकडे होती. असा हनुमंत काय झालं? ते निरसली सकळ व्यथा वध झाली या लंकानाथा, श्रीरामा भेटेल सती सीता सार्थकता कष्टाची. आणि त्या हनुमंताने विचार केला, जेवढं कष्ट आपल्याला झालेलं होतं, किष्किंध कांडाच्या 16व्या अध्यायामध्ये आपण निघालो होतो सीता शुद्धी करायला. तेव्हापासून आतापर्यंत जेवढं आपल्याला त्रास झालेला आहे, कष्ट झालेला आहे, ते आता सगळं संपलं. रामचंद्रांनी रावणाला मारलेलं आहे. आता रामाची सीता रामाला भेटेल. सगळ्या दुःखाचं जे काही दुःख झालेलं होतं, कष्ट झालेलं होतं, ते आता आज विश्रांतीला पावलं, असं हनुमान बोलतात. म्हणून या आल्हाद पर प्रेमेनाचे हनुमान वीर, करीत नामाचा गजर श्रीरामचंद्र नमियेला. म्हणून हनुमान अतिशय आनंदानं नाचत होते, प्रेमानं हनुमानजी नाचत होते. वेळोवेळा रामचंद्राचं स्मरण करत होते, नामाचा गजर करत होते. आणि रामचंद्राकडे आले, प्रेमानं नमस्कार केला. हनुमंताचा परमाप्त अंगजीव राजा विख्यात, त्याचे पुरले मनोरथ लंकानाथ निवटीला. हनुमंताचा परम आप्त, हनुमंताचा शिष्य, ज्यानं हनुमंताला गुरु केलेला आहे, असा अंगद युवराजा
तो असणाऱ्या अंगदाला सुद्धा अफाट सुख वाटलं, कारण त्या असणाऱ्या रावणाला मारलं. त्यामुळे प्रत्येक वानराला आनंद वाटतोय. प्रत्येक वानराच्या मनातली जे काही झालेलं कष्ट होतं त्या कष्टाचं सार्थक आज झालं. जे रामानं रावणाला मारलं याचा आनंद अंगदाला वाटू लागला. आणि त्या आनंदानं नाचत होता. रावणाला मारलं याचा आनंद अंगद युवराजांना होता. त्यामुळे रामचंद्राच्या नामस्मरणानं, रामचंद्राच्या प्रेमानं अंगदाची डुलत होत. अंगदाच्या मनातलं मनोरथ पूर्ण झालं असं सांगतं. सगळेजण आनंदच आनंद झाला, कारण आता लंकेतही रामाचंच राज्य आहे. रावण मेला, दुष्ट प्रवृत्ती संपली, सगळे राक्षस देशोधडीला गेले. आता लंकेमध्ये सुद्धा सज्जनाची गुढी उभा राहणार. याच्यासाठी प्रत्येक वानराला आनंद झालेला होता. नळ नीळ जांबवंत सुषेण वैद्यराज तार तळ आदी सगळे असणारे वानर आनंदानं नाचू लागले. आणि रावण मारल्यामुळे सगळ्यांनी रामनामाची गर्जना मोठ्यानं केली. रामचंद्राच्या जवळ आले आणि रामचंद्राचं जे काही चरण आहे, पाय, त्या पायावरती अतिशय प्रेमानं सर्व वानर लोटांगण घालू लागले. अवघे आनंदे नाचती श्रीराम प्रेमे डुलती, श्रीराम गुणा कीर्ती वर्णिती, गीती गाती श्रीरामा. सगळ्यांना आनंद झालेला होता. सगळे आनंदाने नाचू लागली, रामाच्या प्रेमानं डुलू लागली, रामाच्या कीर्तीचं वर्णन करू लागले. आणि रामचंद्राची आतापर्यंतची कीर्ती, त्या असणाऱ्या कीर्तीचं वर्णन प्रत्येक वानर आनंदानं गाऊ लागलं. एक झाले नृत्यकारी, एक गरजती कैवारी, वेगे होणी नागारी, कीर्ती गजरी वाकिन्नीती. वानरच होते ते. काही वानरांनी त्या ठिकाणी नृत्य करायला सुरुवात केली, काही वानरांनी वाद्य वाजवायला सुरुवात केली, काही वानरांनी रामनामाच्या गर्जना करायला लागली. काही असणारी वानर रामचंद्राच्या अद्भुत कीर्तीचा प्रताप वर्णन करू लागले. एक होणी वैष्णव पदी वर्णिता राघव, उतळले अष्ट प्रेम भाव, देह भाव विसरले. आणि सगळेच वानर वैष्णव होते. त्याच्यामधला एक कीर्तनाच्या गादीवरती उभा राहिला आणि उभारल्यापासून प्रत्येक पद म्हणजे ओवी किंवा श्लोक, त्या असणाऱ्या प्रत्येक श्लोक ओवीमधून रामचंद्राचं असणारं वर्णन करू लागले, रामचंद्राची कीर्ती गाऊ लागले. त्याच्यामुळे 8 प्रकारचे भाव आहेत आणि ते अष्टभाव अंतःकरणामध्ये जागृत झाले, देहभाव विसरले आणि रामचंद्राचं रामायण गाऊ लागले. एकती भावार्थे साबडी, तोंडे करुणी वाकुडी, दरिती झाले बागडी, निज निर्वाडी निज प्रेमे. आणि काही वानर अतिशय भावार्थानं रामचंद्राचं वर्णन करत होते. काही वानर होते त्या ठिकाणी असणारे नृत्य करू लागले, काही वानर वाद्य वाजवू लागले. निज निर्वाडी फक्त रामचंद्राचं प्रेम, वानरामध्ये रामचंद्रावरती वानरांचं प्रेम होतं. त्यामुळे प्रेमाच्या आवेशानं सगळे वानर आनंदाने नाचू लागले. निज प्रेमाचे निज समाजे, हरिके नाचती निज भोजे, विसरोनिया माझे तुझे, श्री रघुराजे संतुष्ट. आणि निज प्रेमानं, रामचंद्राच्या प्रेमानं हरी खान नाचत होती, आनंदानं नाचत होती. जसं येईल तसं वानर नाचत होती. माझं तुझं सगळं विसरलेली होती आणि फक्त रामचंद्राला समोर पाहिलं, रामाची मूर्ती पाहिली आणि त्या रामचंद्राच्या कीर्तीचं वर्णन करत वानर आनंदानं नाचतात. ते देखोनिया स्वस्फूर्ती, विसरोनिया रघुपती, खांदी घेऊनिया प्रीती, हरिके नाचती श्रीराम नामे. वानर एवढे तल्लीन झाले, देहाचं भान विसरले, सगळं विसरले. रामचंद्राला उचललं काही वानरांनी, आपल्या खांद्यावरती घेतलं, लक्ष्मणाला उचललं, खांद्यावरती घेतलं आणि रामाला खांद्यावरती घेऊन वानर रामनामानं नाचू लागले. ते देखोनी सुरवरा स्वर्गी झाले, आल्हाद कर, विजयी झाला श्रीरामचंद्र, दशवक्त्र निवटिला. देव लोकांनी पाहायला आलेले होते. त्यांनी पाहिलं की राजा रावण मारला,
आणि त्याच्यामुळे स्वर्गामधल्या देवलोकांना सुद्धा आनंद वाटला आणि मग आकाशामध्ये विमानांची असणारी दाटीच्या दाटी झालेली होती आणि विमानामधून फुलांचा वर्षावर रामचंद्रावरती देवलोक करतात. दिव्य सुमनी निजगजरी वर्षले श्रीरामाचे शिरी अवघे घटका जय जयकारी पुष्पे करी मंडिता. दिव्य अशा प्रकारची फुलं जी कधी न सुकणारी सदोदित सुगंध देणारी अशा प्रकारची त्याला दिव्य फुलं म्हणतात. दिव्य सुमन जी कधी सुकत नाहीत, ज्याचा कधीच त्या ठिकाणी कोमेजत नाही, सदोदित सुगंध देणारी ती असणारी फुलं, अशा फुलांचा वर्षावा रामचंद्राच्या डोक्यावरती, वानरांच्या डोक्यावरती, वानरांच्या सैन्यामध्ये देवलोक करतात. मंद सुगंध सुशीतळ वेगे पातला मलय नीळ समस्ता श्रम श्वेत कल्लोळ तेने तात्काळ निर्सिला. देवलोकांना आनंद झाला, वानरांना आनंद झाला. एवढंच नाही तर पंचमहाभूत त्यातला वारा आहे, त्या वाऱ्याला सुद्धा आनंद वाटला, कारण वाऱ्याला सुद्धा रावणाच्या इथं कामं करावी लागत होती. त्याच्यामुळे मलय नावाचं पर्वत आहे, त्या पर्वतावरचा मंद वारा आहे, थंड असणारा वारा, आणि तो वारा सुद्धा वानर सैन्यामध्ये आला. काही वानरांना घाम आलेला होता, कंटाळा आलेला होता, आळस आलेला होता आणि गार वारा लागू लागला. त्यामुळे सगळ्या वानरांचा जो श्रम होता, स्वेद आलेला होता, निघून गेला, आनंद वाटला. अंतरिक्ष गगनी प्रकट झाली आकाशवाणी राम विजय रणांगणी दशानना निवटिला. आकाशामधून आकाशवाणी झाली आणि आकाशवाणीने सांगितलं, आकाशाची वाणी सांगे सकळासी तळमळ मानसी करू नका. रामचंद्र विजयी झालेला आहे आणि त्याच रामानं रावणाला मारलं. रणांगणाच्या ठिकाणी राम विजयी झाले असं आकाशाची वाणी जगताला सांगू लागले. चिरंजीवी रघुनाथा न्यूटोनिया अलंकरणाता सुरा सोडविले समस्ता बंदी मोचनाता पै केली. आणि चिरंजीव रामचंद्र आहे, रामचंद्र चिरंजीव आहे. राजा रावणाला मारलं, जी काही देवलोक रावणाच्या बंदीमध्ये होते, आज्ञेमध्ये होते, सगळ्या देवलोकांना सोडवलं, त्यांची बंदी मधून त्या ठिकाणी सुटका केली. याचा आनंद सर्वांना झाला. आकाशवाणी सांगू लागल्या, सकळ सुरगण आनंदमया होणी पूर्ण वर्णिती श्रीरामाचे गुण दुष्ट दशानना निवटिला. आणि आकाशाच्या वाणीनं सांगितलं. आता काही काही जणांना नव्हतं माहिती, काय सगळी देवलोक आली नव्हती बघायला, काही काय आपापल्या घरी होती, मग त्यांना काय माहिती इथं काय चाललंय. म्हणून आकाशवाणीने सांगितलं. आकाशवाणी सर्वांनी ऐकली आणि सगळ्या जगताला आनंद झाला. सगळे असणारे देवलोक आनंदाने डुलू लागले, रामचंद्राचं गुणाचं वर्णन करू लागलं. ज्या रावणाला मारलं तो त्रैलोक्याला अजय होता, अशा रावणाला मारल्यामुळं आनंद वाटू लागला. जयी त्रैलोक्यासी बंदी घातले सुरवरासी दास कामगे आवेशी भयमानसी असेना. जो राजा रावण त्रैलोक्याला अजय होता, कोणालाच ऐकत नव्हता, ज्याचा कधी पराजयच झालेला नव्हता, असा रावण देवलोकांना बंदीवासामध्ये घातलेलं होतं, आज्ञेमध्ये ठेवलेलं होतं. आणि जी कामं दास दासी सेवक सेवकी करतात, अशी तुच्छ कामं देवलोकाकडून राजा रावण करून घेत होता, त्या रावणाला रामचंद्रांनी मारलं. ते दुष्ट सेवेपासून जाणं श्रीरामे सोडविले आपण मिळवणी या गंधर्व गाणं करती गायन आनंदे. आणि ते दुष्ट सेवा होती, तुच्छ असणारी नीच कामं देवलोकांना करावी लागत होती. आता कपडे धुणं, गाडवर राखणं हे काय काम देवलोकांचं आहे का? तरी सुद्धा अग्नी धुतसे मळकटी विघ्नहर घेऊन या काठी रासबा पाठी राखणा, अशी कामं देवलोकांना तुच्छ तुच्छ कामं करावी लागत होती. आणि अशा कामापासून सुटका झाली, रामचंद्रांनी सोडवणी केली. याचा आनंद सर्व गंधर्वधिक देवांना झाला म्हणतात. नारद तुंबरा दोघे जण वसुधामा सुलोचना चित्रांगदे सहित जण सुस्वर गायन मांडिले. नारद तुंब, वसुधामा आणि सुलोचन आणि चित्रांगद अशा प्रकारचे 5 गंधर्व त्या ठिकाणी आले आणि रामचंद्राच्या पुढं सुस्वर गायन, कारण हे संगीतामध्ये विशारद होते. गंधर्व गाण्यामध्ये अतिशय श्रेष्ठ असतात आणि ते रामचंद्राच्या पुढे आले आणि सुंदर आवाजामध्ये गायन करू लागले. गंधर्वराजे 5 जण विना घेऊन आपण रागोद्धार
ही गंधर्व होती 5 जण, नारद, तुंबर, वसुधामा, सुलोचना आणि चित्रांगद. अशा प्रकारची 5 गंधर्व आले आणि रामचंद्राच्या पुढं विना बरोबर सोबतीला आणला. विण्यामध्ये राग असतो, त्या रागामधून त्या ठिकाणी लोकांचे जे काही श्रवण आहेत, कान आहेत, ते कान तृप्त करत होते. सुसूर अशा प्रकारचं गायन गंधर्व करू लागले. तव पावल्या स्वर्गनायिका रंभा उर्वशी मेनका. घृताची तलकमता देखा हर्षात्मका नाचित. आणि गंधर्वांनी गायन सुरू केलं की त्या गायनाच्या तालावर नाचण्यासाठी, कारण आनंदाचं नृत्य करण्यासाठी स्वर्गामधल्या स्वर्ग नायिका, ज्यांचं स्वर्गात ते स्वर्गभूषण आहे, अशा प्रकारच्या अप्सरा रंभाई, उर्वशी, मेनकाय, तिलोत्तमाय अशा प्रकारच्या असणाऱ्या अप्सरा आल्या आणि तिथं नाचू लागल्या. निजानंद स्वर्ग सुंदरी नृत्य करिता सांसरी देवभावा सांडिला दुरी रामांतरी तरुणिया. स्वर्गामधल्या सुंदरी असणाऱ्या अप्सरा निज आनंदाने स्वतःला तेवढा आनंद झालेला होता. का? ह्या दुष्ट रावणाच्या तावडीमधून सुटका झाली, त्याच्यामुळे निर्माण झालेला आनंद, त्या आनंदानं अप्सरा नृत्य करताय. देहभाव सोडला आणि रामचंद्र देहामध्ये साठवला. त्या रामाचं स्वरूप अंतःकरणामध्ये आठवून अप्सरा नृत्य करू लागल्या. देवगंधर्व सकळिका देवांगना मिळवली देखा आवगी नाचती समसुख रामे दशमुख निवटीला. देव आहेत, गंधर्व आहेत, अप्सरा आहेत, नृत्यांगना आहेत, सगळी मिळून आपापल्या पद्धतीने आनंद उत्सव साजरा करू लागले. कारण दुर्धर अशा प्रकारचा रावण आज रामचंद्रांनी मारला, रामचंद्राचा विजयी झाला. सगळी देव लोक त्या रावणाच्या तावडीमधून मुक्त झाले. या आनंदाच्या उल्हासानं सगळेजण नाचू लागले. रावण तेजे दुर्धर झाकोनिया दिवाकर पडला होता अंधकार तो रामे समग्र निवटीला. आणि रावणाच्या तेजानं, रावणाच्या ताकदीरूपी दिवा, रावणाची ताकदीरूपी असणारे जे काही तेज होतं, शक्तिरूपी तेज, त्या रावणाच्या तेजानं सूर्य झाकलेला होता. रामचंद्राने त्या ठिकाणी असणारा रावणाच्या तेजानं सूर्य झाकला, त्यामुळं जगतामध्ये अंधार पडला. आणि अंधार पडल्यामुळं पुन्हा काय झालं? श्रीरामे तेजे भास्कर उजळणिया अतिशीघ्र झाला सकळ प्रकाशकार दिशा समग्र उजळल्या. रावणाच्या तेजानं सूर्य झाकलेला होता. श्रीरामाचं दुर्धर तेज आहे, ज्या रामामुळे चंद्र सूर्याला प्रकाश आहे. त्या रामचंद्राच्या तेजानं रावणाचं रूपी तेज संपलं गेलं, रावण मारला गेला. रामचंद्राचं तेज प्रकाशमान झालं, जगतामध्ये उजेडच उजेड झाला असं सांगतात. चंद्र झाला होता प्रवाहीन तो श्रीराम तेजे करुण उजळला न लागत क्षण विश्वर पूर्ण तो झाला. चंद्राची प्रभा कमी झालेली होती, चंद्र प्रभाहीन झालेला होता, चंद्र मलिन झालेला होता. रावणाच्या इथं चंद्राला छत्र धरायची कामं होती, त्याच्यामुळे रावणाच्या आज्ञेमध्ये चंद्राची प्रभा गेलेली होती, मलिन झालेला होता. रामचंद्राच्या प्रकाशानं, रामचंद्राच्या तेजानं चंद्राला तेज आलं आणि उजळून प्रकाश देऊ लागला. इंद्र वरुण आणि कुबेर नैऋत्य ईशान्य आणि मारुद्र आग्नेयमादी समग्र हरिकेतोर दाटले. सर्वांना आनंद वाटू लागला. इंद्र आहे, वरुण आहे, कुबेर आहे, नैऋत्य, ईशान्य अशा प्रकारच्या आग्नेय, वायव्य अशा असणाऱ्या दिशा आहेत. त्या दश दिशांना सुद्धा आनंद वाटू लागला. रावण मारलेला आनंद जगतामध्ये सर्वांनाच झाला. दुष्ट दुरात्मा रावण करुणी सकळांचे रोदन सेवा घेत असे दारुण रामे निर्दळन केले त्याचे. दुष्ट दुरात्मा रावण होता, वाईट प्रवृत्तीनं वागणारा होता, सगळ्यांचं रोधन केलेलं होतं, सगळ्यांना अडवलेलं होतं आणि प्रत्येक देवाकडून सेवा करून घेत होता, काम करून घेत होता. असा असणारा रावण, त्या रावणाला रामचंद्रांनी मारलं. म्हणून या आल्हादपरा नृत्य करीती समग्र मांडीला से अतिकशर जय जयकार आनंदे. म्हणून आनंदानं त्या ठिकाणी सगळेजण नृत्य करू लागले, रामचंद्राच्या नावाचा जय जयकार करू लागले, रामचंद्राच्या नावाची गर्जना करू लागले. अतिशय आनंदानं देवलोक नाचू लागले. दिवी भुवी अंतरिक्ष नभमंडळी सावकाश अवघे झाले स्वप्रकाश दुष्ट राक्षस निर्दळीला. रावण मारल्यामुळं
जगतामध्ये अंधार पडलेला होता. रावण जिवंत असताना रामचंद्राने त्या रावणाला मारलं. जमिनीवरती, आकाशामध्ये, पाताळामध्ये, ढगामध्ये, प्रत्येक ठिकाणी उजेडच उजेड पडला. रामचंद्राच्या तेजानं जग तितळ प्रकाशमान झालं असं सांगतात. तेने उजळले जगतितळ, सुरानंदले सकळ, करती नामाचा कल्लाळ, सुख सुफळ माझविला. आणि इकडं त्याच्यामुळं रामचंद्रानं रावणाला मारल्यामुळं आनंद झालेला होता. आणि रावण मेल्यामुळं जग जी होतं ती जगाचं तळ, जगतितळ उजळून दिसू लागलं. त्यामुळे सगळ्या देवलोकांना आनंद झालेला होता. नामाचा कल्लोळ करत सगळेजण नाचू लागले. सुख सुकाळा फिटला द्वंद्व, दुःख दुकाळा पाहिला सुख सकाळ. श्रीराम ओढला प्रबळ, स्वपदी सकळ स्थापिले. द्वैंद्व रूपी दुःखाचा काळ होता सगळ्यांवरती. ते द्वैंद्व दुःख काळ फिटला, संपला आणि मग त्या ठिकाणी स्वसुख प्राप्त झालं. स्वसुखाचा सुकाळ आला. दुःखरूपी दुष्काळ होता देवांवरती, सुखरूपी सुकाळ निर्माण झाला. रामचंद्राची कृपा देवलोकावरती झाला आणि आपापल्या जागेवरती देवांची स्थापना रामचंद्रांनी केली. आयसा आनंद सुरवारी, एकीकडे श्रीराम बारी, सौमित्राधिका महावीरी, पूजा प्रतिकारी मांडली. आणि इकडे अशा पद्धतीचा आनंद देवलोकांना झालेला होता. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने आनंद उत्सव साजरा करत होता. वानर सैन्यामध्ये रामचंद्राची चरणाची पूजा करायची. त्यामुळे लक्ष्मणातील असणारे वानर सैन्य सगळे रामचंद्राच्या जवळ आले. अतिशय प्रेमानं कशी पूजा करतात ऐका. सौमित्राणी हनुमंत, विभीषण शरणागत, सुग्रीवांगद जांबवंत, दुष्कृती समग्र आनंदले. आणि लक्ष्मण जे आहेत, हनुमान जे आहेत, शरण आलेले विभीषण जे आहेत, सुग्रीव आहे, अंगद आहे, जांबवंत आहे, सगळेजण रामचंद्राच्या जवळ आले आणि रामचंद्राच्या पायाची पाद्यपूजा कशी करतात ऐका. श्री गणेशाय नमः. श्री गुरु रामचंद्राय नमः. मिळवणीया सकळ विरी, पूजोपचार सामग्री, तिन्ही मांडली अति गजरी, संक्षेप करी सांगेल. आणि मग सगळे असणारे वीर वानर सेना रामचंद्राच्या जवळ आले. रामचंद्राची पूजा करायची, पाद्यपूजा करायची, पायाची पूजा करायची. म्हणून अतिशय गजरानं आनंदानं पूजेची सामग्री आणली. मग आता पूजेसाठी काय काय लागतं, कोणी कोणी कशी कशी सामग्री आणली, कशी पूजा केली ऐका. हनुमान होनी सिंहासन, वरी बैसला रघुनंदन, अत्यंत अंतरंग सुमित्र नंदन, पूजा विधान तो करी. आणि मग रामाची पूजा करायची. मग रामचंद्राला मोठं असणारं सिंहासन पाहिजे. मग सिंहासन कुठून आणायचं तिथं. हनुमान त्या ठिकाणी रामचंद्राचे सिंहासन झाले. हनुमंतावरती रामचंद्र आरूढ झाले आणि लक्ष्मणजी पूजेचं विधान त्या ठिकाणी करू लागले ऐका. आनंदाश्रू जे स्रवत, त्याची उदक जाणतेथ, अपाद क्षाळन पुरवित शरणागत विभीषण. आणि आनंद अश्रू होते. प्रत्येकाच्या डोळ्यामधून आनंद रूपी अश्रू तिथं रणांगणावरती पडत होते. तेच रामचंद्राचं पाय धुण्यासाठी पाणी होतं. दुसरं पाणी कुठलं आणलं नव्हतं. फक्त डोळ्यामधून पडणारं पाणी रामचंद्राच्या पायावरती पडायचं आणि त्याच पाण्यानं रामचंद्राचे पाय वानरसेना धुवू लागले. सुग्रीव भावार्तेचा वास, पितांबर रागवास, अर्पिता झाला सावकाश, अति उल्हास पूजेचा. सुग्रीव राजा आहे आणि रामचंद्राला पितांबर घालण्यासाठी द्यायचा आहे. सुग्रीवानं पितांबर आणला, भावार्थ रूपी पितांबर राजा सुग्रीवानं रामचंद्राला परिधान केला. अशी पूजा वानर करतात. निज प्रेम शुद्ध चंदन, घेऊन आला सुषेण, सौमित्र घेऊन आपण केले समर्पण रामबाळी. आणि सुषेण जी होते ते असणारे सुषेण चंदन घेऊन आले रामचंद्रांना लावण्यासाठी कपाळाला. पण चंदन कशाचं होतं, निज प्रेमाचं चंदन होतं. प्रेमरूपी चंदन घेऊन आलेले होते आणि ते असणारं प्रेमरूपी चंदन रामचंद्राच्या सर्व अंगाला सुषेण वरावू लागले. उरले जे प्रेमचंदन, तेने सर्वांगी रघुनंदन, चर्चेला संपूर्ण अतिविचक्षण सौमित्र. वानरसेना फक्त साहित्य आणून देत होती, लक्ष्मणची पूजा करत होते.
चंदन आणलं होतं, प्रेमरूपी चंदन सुशेनाने, आणि ते रामचंद्राच्या कपाळाला लावलं. जे उरलेलं चंदन होतं ते रामचंद्राच्या सर्वांगाला लक्ष्मणजी लावू लागले. अष्टई भाव सात्विक त्याची देखता जाणिक पदक घेऊन या एका एक जागवंत पैदे कवाला. रामचंद्रांना पदक, पदक म्हणजे हार, गळ्यामध्ये घालण्यासाठी हार घेऊन आले. ते जांबवंत काकांनी हार आणला. हार कशाचा आणला तर अष्टभाव, अंतकरणामधले अष्टभाव रूपी हार रामचंद्रांना जांबवंतांनी परिधान केला. देता सौमित्राचे हाती एरी घेऊन अति प्रीती कंठी बांधले रघुपती सकळ दीप्ती घोतक. आणि मग अशा प्रकारचा अष्टभाव रूपी हार जांबवंत काकांनी आणला, लक्ष्मणाच्या हातामध्ये दिला. लक्ष्मणानं तो हार अतिशय प्रेमाने घेतला, रामचंद्राच्या कंठाला गळ्यामध्ये तो हार घातला. घातल्याबरोबर सगळं असणार तेजाचं प्रतीक ते हार म्हणून शोभवंत दिसू लागलं. विविध प्रीतीचे अलंकार जडित भावार्थे नागर भक्तिमय कळा अति परिकर जेथे रघुवीर सांपडला. विविध प्रीतीचे अलंकार आहेत, सगळे अलंकार प्रेमाचे होते, प्रीतीचे होते, आणि भावार्थाचं त्या ठिकाणी असणारं नागर होतं. भक्ती मी खळा होती, भक्तिरूपी वानर आहेत. अशा पद्धतीचे भावभक्तीनं भगवंताची पूजा वानर करतात. हनुमंताचा शिष्यांगद श्रीरामी प्रेमागाद त्या प्रेमभावाचा मुकुट शुद्ध बांधला विशद रामासी. हनुमंतरायाचा विख्यात शिष्य असणारा युवराज अंगद, त्या अंगदानं रामचंद्रावरच्या डोक्यावर घालण्यासाठी मुकुट आणलेला आहे, आणि तो असणारा मुकुट म्हणजेच प्रेमाचा, भावाचा मुकुट आहे. प्रेम आणि भावाचा मुकुट अंगदानं आणला, लक्ष्मणाच्या हातात दिला. लक्ष्मणानं रामचंद्राच्या डोक्यावर घातला. सकळ मिळवणी वानरगणे राम पूजिती जीवे प्राणे चैतन्य दीपे ओवाळणे निंबलोन सर्वस्वे. सगळे वानर आले, जीव आणि प्राणानं रामचंद्राला ओवाळू लागले. अंतकरणामध्ये जो प्राण आहे तो प्राण आणि जीव भावानं भगवंताची पूजा वानर करू लागले. त्याच्यामुळं चैतन्याच्या दिव्यानं, आतमधली जी काही चैतन्य रूपी ज्योत आहे त्या चैतन्याच्या दिव्यानं रामचंद्राला ओवाळू लागले. सर्व स्वानं निंबोलन भगवंताचं करू लागले. एकी धरिले तन्मय छत्र एक झाले चामरधर एक झाले विंझेकर भद्रे रघुवीर शोभतो. सिंहासनावरती रामचंद्र शोभून दिसू लागले. सिंहासनच हनुमंतराय झालेले होते. हनुमंताच्या पृष्ठेवरती रामचंद्र बसलेले होते, आणि त्याच्यावरती तन्मयाचं छत्र, डोक्यावरती धरण्यासाठी छत्र आणलेलं होतं. ती छत्र तन्मयाचं होतं. रामचंद्राच्या भोवती वानर चामर ढाळू लागले. भावाचे चामर होते, वारा घालू लागलेले होते काही वानर. त्याच्यामुळे सिंहासनावरती रामचंद्र शोभिवंत दिसू लागले. करोनिया प्रदक्षिणा सकळी रामचंद्रा चरणाला तया विभीषणा रावण मना आठवला. सगळ्या जणांनी रामचंद्राला प्रदक्षिणा घातली, नमस्कार केला, लोटांगण घातलं, रामचंद्राच्या पाया पडले सगळे वानर. त्याच वेळेला विभीषणजी होते. त्या विभीषणाला रावणाची आठवण झाली. माणसाला मेल्यावरच आठवण जास्त होती, जिवंतपणे नाही कुणी एवढं लक्ष देत, पण मेल्यावर आठवण झाली राजा रावणाची विभीषणाला. आणि त्याची आठवण झाल्याबरोबर विभीषणानं लढायला सुरुवात केली. बंधू धरोनी पोटासी विलाप करी दुःखवेशी वदिले देखता रावणासी मोह उपजला बंधुसी. वदिले देखता रावणासी मोह उपजला बंधुसी अश्रू आले जी नेत्रासी करी रुद्रासी अति दुःखे. आणि रावणाला मारलेलं बघितलं विभीषणानं आपल्या डोळ्यापुढं. रामचंद्रांनी रावणाला मारलेला आहे, त्यामुळं भावाविषयीचा मोह विभीषणाला निर्माण झाला. दोन्ही डोळ्यामधून पाणी वाहू लागलं, आणि भावाची दुःखित अवस्था. तो मेलाय रणांगणावरती, त्रैलोक्याचा राजा असणारा आज जमिनीवरती गडबडा. त्याचं प्रेत सुद्धा त्या ठिकाणी पक्षी भूत वेताळी कंकाळी खाऊ लागले. अशी रावणाची अवस्था पाहिली, अतिशय दुःख विभीषणाला झालं. बंधू धरोनी पोटेसी विलाप करी दुःखावेशी बहुशी कविले नायकासी व्यत रामासी विरोधिले. आणि मग रावणाला पोटाला धरलं विभीषणानं, आणि अतिशय विलाप विभीषणजी करू लागले. किती वेळा सांगितलं होतं या रावणाला, रामाची सीता रामाला दे,
किती वेळा सांगितलं होतं, त्याच्या लाथा सुद्धा आम्ही खाल्ल्या भर सभेमध्ये, अपमान केला तरी सहन केला, पण शेवटी रावणानं ऐकलं नाहीये असं विभीषणजी बोलतात. दैवानुसार बुद्धी होय तेथे तुझं बोल काय, जैसे प्राण ओढविताये प्राणी वर्तताये तेने कर्मे. विभीषणाने विचार केला महाराज, दैवानुसार बुद्धी होय. जसं आपलं नशीब आहे, नशिबाप्रमाणे बुद्धी चालत असते. त्याच्यामुळं कधीच कुणाला बोल द्यायचा नाही तुझ्यामुळं झालं, कुणामुळं काहीच होत नसतंय. जे आपल्या संसारामध्ये जीवनामध्ये होत असतंय ते कशामुळे होतंय? दैवानुसार होतंय, आपापल्या प्रार्थनानुसार होतंय. कधीच कुणामुळं कुणाचं वाटोळं होत नाही. आपण उगा म्हणतो ह्याच्यामुळे झालं त्याच्यामुळे झालं, काही कुणामुळे होत नाही. आपापलं प्रार्थना, आपलं नशीब, आपलं दैव त्याच्यामुळं होत असतं. आता विभीषणजी म्हणताय तुझ्या नशिबानं तू मेलाय, नाहीतर तुला बोल ठेवून उपयोग आहे का? आम्ही तुला सांगण्याचा प्रयत्न केला नव्हता का? प्रत्येकाने शिकवलं होतं, सांगितलं होतं. पण जैसे प्रार्थना ओढीत आहे प्राणी वर्तत आहे त्याने करणे. नशीब जसं प्राण्याला जीवाला वडतंय त्या नशिबाच्या पाठीमागं जीव जात असतो, तिथं कोणाचं काही चालत नसतं असं सांगू लागले. निज हस्ते करुणी जाण निज शिरेचे दोन्ही पूर्ण, शिवाशी अर्पी रावण ती शिरीर वसविले. आणि मग स्वतःच्या हातानं सगळी असणारी जी काही शिर राजा रावणानं आपली निज शिर छेदून बाहेर काढली होती, मुंडक्यापासून धाडापासून शिर बाहेर काढली होती, महादेवाला अर्पण केलेली होती. एवढा राजा रावण होता, ते सुद्धा महादेवाला शिर अर्पण केली असं सांगतात. जी शोभती शिवमस्तकी मुकुट मंडित जडित मणिकी, त्याची झडपी ती पांखी निज कौतुकी गीत घारी. आणि मग विभीषणजी बघू लागले, विचार करू लागले, काय जी असणारी शिरा महादेवाच्या डोक्यावरती वाहत होती, रावणानं महादेवाला अर्पण केलेली शिर होती रावणाची, आणि आज रणांगणावरती त्याला त्या ठिकाणी असणारी बगळ, पशु पक्षी, भूतन, व्यातळ, कंकाळी हे असणारं त्या शिराचं त्या ठिकाणी असणारं भक्षण करतात असं विभीषणजी बोलतात. जिन खालावती ब्रह्मादिका जी अजय तिन्ही लोका, किरणी लोळती देखा गोमायुका पाया तळी. अरे जी असणारी शिरा ब्रह्मदेवा पुढे सुद्धा कधी झुकली नाही, ती मोठमोठ्या देवापुढे सुद्धा जी कधी शिर झुकली नाही, ती जी त्रैलोक्याला अजय होती, राजा रावणाची शिर, राजा रावणच अजय होता. आणि आज त्याच रावणाची मुंडकं हे असणाऱ्या जमिनीमध्ये, रक्ताच्या नदीमध्ये, मांस रक्ताच्या असणाऱ्या चिखलामध्ये आज तीच शिर लोळू लागली असं विभीषणजी बोलतात. निज प्रीतीच्या कल्लोळी शिवे धरिले मोळी, ती लोळती पायंतळी गीत मंडळी माझारी. अरे बाबा, स्वतःच्या असणाऱ्या प्रीतीनं रामचंद्राने ती शिराला आदरानं आपल्या जवळ त्या शिरांचा स्वीकार केलेला होता. आणि आज तीच शिरा, ज्या शिरांनी महादेवाला डोक्यावरती धारण केलं होतं, महादेवानं ज्या शिरांना, तीच शिर आज जमिनीवरती लोळू लागली असं विभीषणजी बोलतात. प्रारब्ध भोग बलवत्तर त्यासी काही न चले सूत्र, रसी लोळतो दशवक्र कर्मतंत्र सोडीना. कर्म आहे, प्रारब्ध बल आहे, प्रारब्धामध्ये सामर्थ्य आहे. प्रारब्धाच्या पुढं, नशिबाच्या पुढं काहीच चालत नाही, कोणालाच जाता येत नाही. म्हणून आज रणामध्ये राजा रावण लोळू लागला. जो त्रिभुवनाला अजय होता, ब्रह्मदेवा पुढे कधी झुकला नाही असा रावण आज रणांगणामध्ये लोळू लागला. प्रार्थनाच्या पुढं, प्रारब्धाच्या पुढं कुणालाच जाता येत नाही असं विभीषणजी बोलतात. शंकर वरदे करुणी लंकेचा राजा रावण, त्याची शिरे धुळी माझी जाण रणांगणी पूर्ण लोळती. महादेवाच्या वरदानानं राजा लंकेचा होता, लंकेचा राजा रावण होता, महादेवाच्या वरदानानं झालेला होता. आणि त्याच रावणाची शिर आज ह्या रणांगणावरती धुळीमध्ये, ह्या असणाऱ्या रक्तमांस मध्ये लोळू लागली. विभीषणजी बोलतात. निज हस्ते दोन्ही वाहिली जी शिवमस्तकी अर्पिली, ती दुष्ट कर्मे व्यापिली गिरी विदारली घडे केली. स्वतःच्या हातानं शिर छेदून महादेवाला अर्पण केलेली शिर आज तीच शिर वाईट कर्मानं, दुष्ट कर्मानं त्या असणाऱ्या शिराला गिधाड खाऊ लागली, घोबडं खाऊ लागली.
जी शिर महादेवाला अर्पण केलेली होती, महादेवाच्या मस्तकावरती जी शिर शुभिवंत दिसत होती, तीच शिर वाईट कर्म करून आज त्याच शिरांचं सेवन हे गिधाड घुबड करतात. विभीषणजी बोलू लागले, त्याची विषयी उत्तर श्रोते परिसोत सादर, अति सूक्ष्म कर्मसूत्र नवे गोचर सज्ञाना. आणि ग्रंथकर्ते गावकर काका सांगतात त्याच विषयीचं उत्तर श्रोते लोकांनी लक्ष देऊन ऐका, अतिशय आदरानं ऐका. कर्मसूत्र आहे, सूक्ष्म आहे, कोणाला चुकलेलं नाही. सज्ञान व्यक्तीच्या सुद्धा लवकर लक्षामध्ये येत नाही असं कर्माचं सूत्र आहे. हे सूत्र फक्त भगवंताच्या हातामध्ये, जगाचा सूत्रधार आहे. बाकी कर्म कोणाला सुटलेलं नाहीये. ते कर्माचं असणार गती आता ऐका. शिव सर्वस्वे सेविला, विष्णू सर्वस्वे द्वेषीला, तेने वेदे नागवला, डोल पडिला भजनासी. राजा रावणानं भजन केलं, पण एका जणाचंच केलं, फक्त महादेवाचं. महादेवाचं भजन केलं, सर्वांगानं महादेवाचं भजन आदरानं केलं, भक्तीनं केलं, भावानं केलं. पण विष्णू सर्वस्वी द्वेषीला, विष्णूचा द्वेष केला राजा रावणानं. कधीच विष्णूची पूजा रावणानं आयुष्यात केली नाही. फक्त महादेवाची पूजा केली, महादेवाची भक्ती केली. आणि जिवंत असताना सदुदित विष्णूची निंदा केली. त्याच्यामुळं भजनामध्ये भेद पडला आणि त्या भेदामुळं अशी अवस्था रावणाची झाली. विष्णू शिवाचे निज ध्येय, शंकर विष्णूचे हृदय, उभयांशी जो भेद पाहे, दुर्दशाला हे नवल कोण. आणि त्याची दुर्दशा होतीच. मी विष्णू भक्त मोठा, मनवनी निंदी नीलकंठा, तापसी देखोनी करी चेष्टा, त्याची अधापतना सुटेना. अहो असणाऱ्या रावणाला विष्णूचं त्या ठिकाणी निंदा केली, महादेवाची पूजा केली. कारण विष्णूचं असणारं हृदय महादेव आहे आणि महादेवाचं हृदय भगवान श्री विष्णू आहे. एकमेकांचे हृदय एकमेक जाणतात. त्यामुळे उभयतामध्ये दोघांमध्ये जर भेद केला, महादेव वेगळा विष्णू वेगळा, महादेवाची पूजा करणाऱ्याने विष्णूला नावं ठेवली, विष्णूची पूजा करणाऱ्या भक्तांनी महादेवाचा द्वेष केला, असा भेद करणारा जो आहे त्याची दुर्दशा हेच होते. त्यात काही नवल आहे असं सांगतात. ब्रह्माधरोनी मुंगीवरी, शिवव्यापक चराचरी, विष्णू शंकर भायंतरी, दोघा माझारी भेद नाही. दोघांमध्ये भेदच नाही. ब्रह्मदेवापासून मुंगीपर्यंत शिव महादेवजी व्यापक आहे. विष्णू आणि शंकर ह्या पृथ्वीमध्ये मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत दोघही सगळ्यांच्या हृदयामध्ये. त्यामुळे दोघांमध्ये भेद नाही. महादेवांचं हृदय राम आहे, रामाचं हृदय महादेव आहे. दोघं एकमेकाची पूजा करतात, दोघांमध्ये भेद नाही. ह्या रावणानं भेद केलेला होता. महादेवाची पूजा केली आणि आयुष्यभर विष्णूची निंदा केली, म्हणून रणांगणावरती पडला असं गावबा काका सांगतात. विष्णू शिवाचे हृदय, शिव विष्णूचे अंतर्बाह्य, यदिराशी निचे पाय, भेदाची सोय सांडोनी. विष्णू महादेवाचं हृदय आहे आणि शिवजी महादेव विष्णूचे हृदय आहे. दोघं एकमेकाच्या अंतर्बाह्यामध्ये आहेत, दोघं एकमेकांमध्ये सामावून गेलेले आहेत, दोघं एकमेकाची पूजा करतात. आणि अशा दोघांमध्ये ह्या राजा रावणानं भेद केला, म्हणून रणांगणावरती पडला. कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. अन्नवचित्र ऐसी पाहता, त्याची वय नाही सर्वता, निरसोनीय वयाची वार्ता, अक्षतता सुखरूप. असो पांडुरंगा परोपरातून नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपाशीर्वादाने कथेचा विस्तारो. बाबाजी सद्गुरू दास्तुका बसलेले सर्व श्रोते मंडळी साधू संतांना साष्टांग पडिपात करून कथेला सुरुवात. कथेचं अनुसंधान आहे राजा रावणाच्या ठिकाणी कपाटणार याच्याविषयी गावबा काका वर्णन करू लागले की राजा रावण एका देवाला नावं ठेवायचं आणि एका देवाला आपलं म्हणायचं. भेदाभेद अमंगळ वैष्णवांचा धर्म असतो. भेद करायचा नसतो. आपुला तो एक करून घ्यावा तिने विना जीवा सुख नाही. पण राजा रावण काय करायचा, भेद विष्णूचा करायचा. विष्णू असला, विष्णूच असला, राम माझ्यासाठी आला, मला मारायसाठी आला असं नावं ठेवायचा आणि महादेवीची पूजा करायचा. असा भेद राजा रावण करत होता. आणि त्याच्यामुळे असणारा ह्या राजा रावणाला म्हणजे असणारा
भयाची भीती होती. पण भेद जर संपला असता तर भीती राजा रावणाला राहिली नसती. अखंड राजा रावण म्हणला सुखी राहिले असते का तर एकाचे हृदय गोडी सागरेच्या ठाई. एकाचं हृदय असल्यासारखं महादेवजीला जर काय झालं तर विष्णू भगवंत येतात आणि विष्णू भगवंताला काय झालं तर महादेवजी येतात. असे एकाचे हृदय आहेत म्हणले. तसे न करीच रावणू भेद वाढविला शिव विष्णू वाढविला भजनाभिमानो विष्णू भेद बुद्धी. तशा प्रकारचं राजा रावणाने केलं. किती भेद वाढविला शिव आणि विष्णू मध्ये. आता सांगू का तुम्हाला आपल्याला ते भेद असतं. शिव म्हणजे निसताव का 3 पट्टा 8 पट्टा म्हणते ती माणसं आणि विष्णू म्हणलं की उभा. अहो एवढं आडवं लावतात तरी आडवं सारवायचं सुद्धा नाही म्हणते ती. उभंच सारवायचं एवढा भेद लोक करते आहे का नाही. आणि उभं गण लावणार कधी आडवं पडत नाही. लावला तर पुन्हा 3 एकर 1 गुंठा असं लोकांना वाटतं. म्हणून असणार राजा रावणाने असा भेद केला आणि ह्या भेद बुद्धीमुळे तो विष्णू भगवंताला नाव ठेवायचा आणि भगवान महादेवजीची सेवा करायची आणि ह्या सेवेचा अभिमान राजा रावणाला चढला. त्याच्यामुळे असा रणांगणाच्या ठिकाणी पडला म्हणतात. विष्णूची निजशक्ती तत्वता पतिव्रता माऊली सीता त्या विलासिली लंकानाता दुष्कर्मता आन कोण. आणि त्या असणारे विष्णू परमात्मा भगवंताची शक्ती ताकद असणारी सीता माऊली महान पतिव्रता तिचा अभिलाष राजा रावणाने धरला. मग केवढं भलं मोठं पाप झालं राजा रावणाचं. आणि ह्या पापाचं भोग म्हणजे असणारा राजा रावण ह्या रणांगणाच्या ठिकाणी मुंडकी पडलेले आहेत आणि त्याला घारी गिदड असणारे लचके तोडत आहेत. असं विभीषण काकाच्या अंतःकरणाच्या ठिकाणी कर्म केलं राजा रावणाने आणि त्या कर्माची फळं भोगतय राजा रावण हे लक्षात आलं. श्रीराम जगद्गुरु तत्वता त्याची निजशक्ती सीता अभिलाषिता लंकानाता गुरु सहजीचा सहज म्हणले असणारे जगताचे गुरु प्रभू रामचंद्र आहेत. आणि त्या जगताचे गुरु असणारे प्रभू रामचंद्र त्या प्रभू रामचंद्राची महाशक्ती असणारी सीता माऊली तिला अभिलाष राजा रावणाने धरला. मग त्याला गुरु कल्पकतेचं पाप लागलं. गुरुच्या पत्नीचा अभिलाष धरला त्याचं पाप राजा रावणाला लागलं आणि त्या पापाची फळं आज राजा रावण ह्या रणांगणात भोगतोय. विभीषण काका मनात विचार करू लागले. गुरु कल्पकते पुढे आन पाप कोण आहे दारुण त्याने घोर कर्मे रावण गीत चरणी पूर्ण लोळाता. अहो गुरु कल्पकतेच्या पुढे दुसरं भलं मोठं पापच कुठलं नाही. म्हणून चंद्र झाला काळा. भजनाचं नारायण असणार गुरु कल्पकतेचा डाग आहे चंद्राला. म्हणून ते का तर गुरुनं सांगितलं होतं मी असणार चाललोय वनामध्ये जरा व्यवस्थित सांभाळा मग आमच्या पत्नीचा कर. पण ह्याला वाटलं असं का सांगितलं कुणीतरी असणार कुणीतरी येईल आणि आपल्या गुरुपत्नीची छेडछाड करेल. म्हणून चंद्रदेवाने अंतर्गत प्रवेश केला. आता मला कोणी येऊ शकते गुरुच्या पत्नीजवळ. तेवढाच स्पर्श गुरुच्या पत्नीला झाला तरी आदिलाच लागला. चंद्राला डाग काळा लागला. अशा प्रकारचं म्हणजे गुरु कल्पकतेपेक्षा पुढे दुसरं पापच भलं मोठं नाही. आणि त्या पापाचं कर्म का केले कर्म त्याची भोगा आले उपजले आयुष्य मेले किती कर्म केलंय की कुणाच्या बापाला त्याचं फळ चुकत नाही. देवाच्या बापाला चुकलं नाही. श्रवण बाळाला मारलं निरापराध श्रवण बाळ हातोतून मेला. देवाचा बाप म्हणजे दशरथ राजे आणि त्या कर्माची फळं कर्मे झुलती ती झोला. 4 पुत्र दशरथ आला. कर्माने झोल दिला दशरथ राजाला. 4 पर्वती पाणी पाजायला एक सुद्धा राहिलं नाही. का कर्माचं केलं पाप त्याची भोग आले. एवढंच नाही अजून परशुराम आपलं हे महान असणारे ज्याच्यामुळे महाभारत घडलं गेलं असे शरपंजरी भीष्माचार्य कधीच पाप केलं नाही जीवनात. एवढं भलं मोठं होतं जीवन संपत आलं त्यांचं तर कधीच पाप केलं नाही. पापाचा विचार सुद्धा डोक्यात कधी आला नव्हता. पण एक दिवशी रथातून जात होतं. रथातून गडगड गडगड करत चाललेला आहे. हातामध्ये असणारा चाबूक होता त्यांच्या आणि चाबूक असताना जात असताना अचानक रस्त्यात आडवा सरळ आला आणि त्या भीष्माचार्याला वाटलं रस्त्यात आलेला सरळ आहे. आपल्या जर चाकाखाली गेला घोड्याच्या टापाखाली जर आला तर असणारा सरळ मरल. म्हणून त्यांनी चापाच्या काठीवर सरडाला नुसतं असं उचललं आणि रस्त्याच्या बाजूला टाकलं. रस्त्याच्या बाजूला टाकल्याबरोबर सरडा फक्त 6 पल सेकंदाचा आपण म्हणतो ना पळ सेकंद मिनिट तास त्याच्या सेकंदाचा पळ भाग
6 पळ फक्त सरडा कशावर पडला? काट्यावर पडला. काट्याच्या टोकावर फक्त 6 पळ पडला आणि तिथनं खाली पडला. फक्त उचलला असा सरडा, बाजूला टाकला. मरल म्हणून बरं का ती सुद्धा, पाप म्हणून नाही, मरल म्हणून. आणि म्हणून बाजूला टाकला सरडा. सरडा पडला काट्यावर, फक्त 6 पल पडला. एवढंच पाप जीवनात भीष्माचार्याच्या झालं. आणि त्या पापाचं भोग त्याला एवढं भोगावं लागलं, 6 महिने बाणाच्या टोकावर झोपावं लागलं. 6 महिने मेलाच नाही, नुसत्या बाणाच्या टोकावर सगळं रक्त बंबाळ, सगळ्या अंगातून रक्त वाहत होतं. आणि आपण जसं त्याच्यावर झोपाव काटावर, तसं ते बाणाच्या टोकावर 6 महिने झोपला. का? किती पाप झालं? फक्त वाटत आलेला सरडा असा थोडासा बाजूला टाकला. तसा हा राजा रावण गुरुकल्पकतेचं घोर पाप लागलं. म्हणून ह्या रणांगणाच्या ठिकाणी असणारा मुडकी डोळ्यात पडली, घाला की डळच कपडू लागले. का? तर कर्म कुणाला चुकत नाही. आणि कर्म नाही चुकलेल्या कर्म देती झोला, झोल दिल्या कर्म नाही कर्मे. राम वनवासा गेला, कर्मे सीता वियोग पावली. देवाला कर्म सुटत नाही. तुम्हा मला सुटल का? सुटतच नाही. म्हणून कर्म करत असताना व्यवस्थित कर्म करा. राजा रावणासारखी अवस्था होऊ नये असं विभीषण काकाला वाटलं. भल्याचे शिकविले नायके, तू सुखाचे मुख हे बरोबर आहे की? हो का? सीताराम नायके, हरविली सुखे बाबा. भल्या भल्याने सांगितलं तया काय फार शिकवावे. किती वेळा शिकवावे, किती वेळा शिकवलं. भल्या भल्याने सांगितलं नसावं नकावं तसं करीत जावं. त्या वाटाने गेलं की तुमच्या पदरात दुःखच पडणार. पण कोण ऐकत नाही. मग काय सुख भेटायला का? दुःखच की, त्याच्या वाटेला दुःखच येणार म्हणले. आणि अशा प्रकारचं सुख कधी पाहिजे म्हणून मोठ्या मोठ्यांचं ऐकायचं नाही. ऐकलं राजा रावणाने, सीता माऊलीचा अभिलाष धरला. म्हणून सर्व असणार सुख जीवनात राजा रावणाच्या संपलं. अशा पापाच्या धारुळ्यात पडला म्हणतात. पंचक कनकाचा संपूर्ण वा. घडीत सुलक्षण, नवग्रहाची पावटी जाणत येते दर्शन. कुठं झोपत होता माझा राजा? कुठं झोपत होता माझा असणारा राजा रावण? असा भला मोठा असणारा सोन्याचं सिंहासन होतं, मंचक सोन्याचा होता. काय राजा रावण असं बघा, आपण लाकडाचं मिळालं आपल्याला. राजा रावणाला सोन्याचा मंचक होतं. मंचक म्हणजे आपल्या भाषेत समका खालच्या अजून खाट. पलंग तरी कुणाला कळायचं, खाट म्हणजे सगळ्याला कळतं आता. पलंग होता त्याचा सोन्याचा. आणि त्या पलंगावर चढायचं म्हणलं तर पायऱ्या होत्या. 9 पायऱ्या होत्या. 9 पायऱ्याला काय होतं माहितीये का? ही 9 ग्रह आहेत का? कुणाला मंगळच आहे म्हणून लग्न जमाना, कुणाला बुधच आहे, कुणाला शनीच आहे, कुणाला शुक्रच आहे. ही नवग्रह आहेत ना, 9 ग्रह. 9 ग्रहाची पालखी झोपली होती राजा रावणाने. आणि त्याच्यावर पाय देऊन आपल्या मंचकावर जायचा सोन्याच्या आणि तिथं झोपायचा. एवढा राजा रावण भला मोठा. पण आज माझा दादा कुठं झोपला? ते शरीर आजेत सौरारण भूमी लोळत, सर्कचंदने जे मंडित ते विदारती हे शरीर आज असणार भलं मोठं. मग तुम्ही 9 ग्रहाचे बेडे केले तर राजा रावणाच्या मागे ग्रह दशा का लागली? अशी नारद मुनीनं सांगितलं होतं की जोपर्यंत ग्रह अशी खाली मान घालून आहेत त्याच्यावर राजा रावण कुणाला ऐकणारच नाही. जेव्हा ती ग्रह वर तोंड काढतील तेव्हा राजा रावण संपल. आणि मग राजा असणारे सांगितलं ग्रह नारद मुनीनं. आणि मग ती ग्रह सरळ झाली, मंचकावरची पालखी झोपलेली सरळ झाली. आणि तेव्हा राजा रावण संपला. नाहीतर ग्रहबळ किती दुर्बल असतं. आणि त्याच्यासाठी मन सांगतात एवढं नामस्मरण करा, एवढं चिंतन करा, एवढं उपास करा, ह्याला तेऱ्या मारा, ह्याला दक्षिणा मारा. आणि सगळ्यात डेंजर काय असतील आपलं तर ग्रह दशा. मंदिरात सुद्धा आलं तर नीट बसू देत नाही ती ग्रह. नामस्मरण चिंतन केलं तरच बसून देतात. नाहीतर चल इकडं चल तिकडं, चल इकडं चल तिकडं, या कंपना ना हो. त्याच्या मागे काय ग्रह दशा लागली काय की एका जागेवर बसूनच देत नाही. कसं बसू देत? भगवंताचं चिंतन करा, नामस्मरण करा. असं हे ग्रह स्थिर होण्याशिवाय राहत नाहीत. आणि ते ग्रहमानावर जाऊन राजा रावण म्हणजे आज ती शरीर म्हणजे सैरा वैरा असणारं रणांगणाच्या ठिकाणी डोळत बसलेलं म्हणजे असं सगळं असणारं सोन्याने हिरे माणिक मोत्याने मळवलेलं असणारं शरीर आज त्याचं तुकडं तुकडं झालेले आहेत. आणि तिकडून घारवडती तिकडून जडित अंगदी प्रचंड, जे मंडित भौदंड त्याचे झाले खंड विखंडन. वितंड उखडले. आणि असणारे भाऊ जी काय अंगद आहेत
ही जी काही सर्व हात आहेत त्याचं सोन्यानी हिरेनी माणिकानी मोत्यानी मळवलेले त्याचे हात होते आणि ते हात आज या रणांगणाच्या ठिकाणी तुकडं तुकडं होऊन इकडं तिकडं पडल्यात म्हणले. जी ही भुजी त्रिभुवन बळ्याव कळले संपूर्ण ते हे रणांगणी आपण इतस्त जाण ज्या विकुरले. भुजाने असणारं स्वर्गमूर्ती पाताळ आपलंसं केलं होतं. राजा रावणाने त्या भुजेचं आज तुकडं तुकडं झालं होतं. जिकडं बघाल तिकडं तुकडं तुकडं. सूर्यप्रभे समान मुकुट मस्तकी घाली दशकंठ त्याचे होऊन या पीठ रत्ने उद्धट विकुरली. सूर्यासारखं तेजस्वी मुकुट राजा रावणाच्या डोक्यावर होता. हिरेनी माणिकांनी मळवलेला होता. त्याचं सुद्धा पीठ झालं. त्याची जी काही मोती होते सगळ्या बाजूला इकडं तिकडं पसरलेले होते. राजे मंडलवरती ज्या चरणा नित्य नमिती तोंडरे सहित लोळती रणाप्रती बंद. अनेक ज्या जगताच्या ठिकाणचे असणारे महाराज लोक राजे ज्या राजा रावणाच्या ज्या पाया पडत होती ते पाय आज तुकडं तुकडं होऊन म्हणजे इकडं तिकडं पसरले होते. बिभीषण काका बघू रडू लागले. सांगती शुक सारण त्यावर कोपेसी दारुण त्याची सांगे प्रस्थ प्रधान कोप दारुण. काय सांगायचं म्हणजे किती सांगू अजून राजा रावणाचा म्हणजे असणारा काय खोटेपणा शेवटपर्यंत नेला म्हणजे माझ्या दादानी. ती सुख सारण सांगत होती नका सीता माऊलीचा विलास प्रस्थ प्रधानाने सुद्धा तेच सांगितलं माझ्या दादाला. पण माझ्या दादाने कुणाच नाही ऐकलं. पुत्र इंद्रजित सांगत त्यासी मारू धावत कैसेची कुंभकर्ण विनवीत त्याची निर्वस्तीत अतिरागे. असं त्याचा असणारा थोरला मुलगा असणारा इंद्रजित बी सांगत होता. सांगायला गेलं की त्याच्या अंगावर चौकाळत जायचं. गप्पी तुला काय कळतंय मी जास्त पाऊस खाल्ला तर तो जास्त पाऊस खाल्ला. असं राजा रावण ते इंद्रजिताला म्हणायचा. कुंभकर्ण विनंती 6 महिन्यांनी झोपल्याला 6 महिन्यांनी उठायचा. कुंभकर्ण उठला तरी त्याच्या पाया पडायचा त्याला हात जोडायचा. मोठा जरी असला तरी म्हणायचा दादा कुणाचा बी नाद कर पण प्रभू रामचंद्राचं नाद नको कर. असं किती सांगितलं तरी ऐकत नव्हते. मनोदरी निजकांता न मानसी तिच्या वचनार्था तेथे माझी काय कथा हानतल्या लाता तिरागे. असणारी जी काय मंदोदरी वहिनी होते स्वतःची पत्नी निजकांता स्वतःची राजा रावणाची दादाची माझ्या पत्नी होती आमच्या वहिनी होत्या. किती शिकवलं किती सांगितलं असणाऱ्या वहिनीनं तरी त्यांचं सुद्धा असणारा दादा तू ऐकलं नाही. आणि मी तर सांगायला गेलो दादा तुला मला तर तू तर लाताच घातल्या केलं. असं बिभीषण काका बघून बघून बोलू लागले. काही मानिला विशद परिण घडे तुझा बोध रावणात बोध भक्त शुद्ध निजानंद पावला. पण तो लाता मारला ना दादा मला थोडं सुद्धा दुःख झालं नाही. मग मनात काढून टाकलं तवाच दादा तुला आता हल्ली बरं झालं म्हणलं. मी म्हणलं नाही कुणाला सांगत बसलो नाही मला तर लाताच घातली. काय करायचं असल्या भावाला कुणाला सुद्धा सांगितलं नाही दादा. तू लात मारली ना त्याचं दुःख मला कधीच वाटलं नाही. पण दादा त्याच्यात असणार मला कळलं तू लात मारल्याबरोबर मला बोल झाला. बरोबर रामचंद्राकडे मी गेलो माझं कल्याण झालं दादा. पण तुला कळलंच नाही. पण तो असणारा जे आम्ही भक्त सरळ सरळ पण तो अद्वैत भक्त असणारा राजा रावण सिद्ध होतो. तुम्ही असणाऱ्या कधी न संपणाऱ्या आनंदाला जाऊन मिळाव असं दादाला बिभीषण काका बोलू लागलेले. सकळ पोळा देऊनी मुक्ती तुवा विरोधला रघुपती बंध तुझी आता की युक्ती कळली निश्चिती. दादा आजपर्यंत तू काय असं वागतो कळलंच नाही. आम्ही तुला किती सांगत होतो असं वागू नको असं वागू नको. पण तुझ्या पोटात एक होतं तुझ्या मनात एक होतं तुझ्या पोटात एक होतं. तो कोणाला सुद्धा आजपर्यंत कळू दिलं नाही. पण तुझी जी काय अतर्क्य गती आहे बिभीषण काका म्हणजे ती मला आज कळली. तू म्हणजे सगळ्या कुळाचा आपल्या असणारा उद्धार करण्यासाठी प्रभू रामचंद्राला विरोध करत होतास दादा. आज मला कळलं बिभीषण काका म्हणू लागले. तत्काळ साधा वयाने मुक्ती सायुज साधिला रघुपती ते साधिले आधी निभूती सकळ संपत्ती अर्पुणी. आपल्याला मुक्ती पाहिजे आणि लगेच असणारे ह्याच जन्मामध्ये पाहिजे. हे तुम्ही असणार मनात ठेवलं सायुज्य मुक्तीला जाण्याचा विचार लक्ष तुम्ही ठेवलं गेलं. म्हणून प्रभू रामचंद्राला तुम्ही साध्य देव आपलासा केला आणि त्याला तर केला कसा सर्व संपत्ती अर्पण केली. काय ठेवलं का हो त्यांनी आपली ध्येयरूपी संपत्ती सगळी प्रभू रामचंद्र काम करत मग सदंब अहंकार अशा मनशात रचना भुली सगळं प्रभू रामचंद्राला अर्पण केलं म्हणतात. कोण्या सर्व स्वाविरक्त समरांगणी लंकानाथ ते कुण्या रघुनाथ आनंद भरीत झालासी. काय असणार सर्वस्वाचा त्याग केला तुम्ही दादा रणांगणाच्या ठिकाणी.
आणि जेव्हा तुम्हाला असं सर्वस्वाचा त्याग केलेल्या प्रभू रामचंद्राने पाहिलं ना, प्रभू रामचंद्राला सुद्धा अतिशय आनंद झाला असं विभीषण काका म्हणतात. त्या आनंदाचे अतिप्रीती राम जानसी सर्वानुभूती वा, वा. देह अर्पिला रघुपती भूत संतृप्ती लागून संतृप्ती लागून आणि त्या आनंदाच्या असणाऱ्या भरामध्ये तुम्ही प्रभू रामचंद्राला सर्व चराचरामध्ये प्रभू रामचंद्राला बघितलं. सर्व जीव मात्रामध्ये सर्वांच्या हृदयात राम आहे तुम्ही पाहिलं गेलं. गायीत राम, वाघात राम, सिंहात वाघ, गिधडात वाघ असणाऱ्या घाडीत राम, सगळीकडे तुम्ही असणारा राम 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 सर्व जीव मात्रामध्ये बघितला राजा रावण तुम्ही. आणि शेवटी तो ज्याचा त्याच्यापासून ध्येय आला मम अंश जीवलोके. गीतेमध्ये भगवंत सांगतात सर्व असणारे जीव माझेच अंश आहेत आणि अंशाला अंश जाऊन मिळाला आणि अंशाला अंश जर जाऊन नाही मिळाला तर पुत्र हळ खात नाही. राजा रावणासाठी परिस्थिती होती आणि राजा रावणाला शेवटी कळलं आपण ते भगवंताचा अंश आहे आणि भगवंताला जाऊन मिळलं पाहिजे. म्हणून असणारा आपला ध्येय राजा प्रभू रामचंद्राला राजा रावणाने अर्पण केला. अर्पण केलं तर केलाच, पण आता आपलं ध्येय जर संपला तर काय करते ती? जाळून टाकते ती, कुणाचा पुरून टाकते ती, कुणाचा पाण्यात सोडून देते ती, सोडून देते तिकडं प्रथा आहे त्याच्या भागात ती पाण्यात सोडून देते ती. पण पाण्यातली जीव मात्र तृप्त होतात ना, खात्यात ती जाऊ म्हणते ते तृप्त होत्यात. तसं राजा रावणाने आपला ध्येय जाळला नाही, पुरला नाही, मिठात सुद्धा भिजवला नाही. काय केलं? रानाच्या ठिकाणी आपण रात्री ऐकलं वाटणी केली, सगळे भूत असणारे कचून जीवली, पोट भरलं त्याच्या देहावर. समोनागेन सममशकेन रावण बाणले संपूर्ण ध्येय केला रामार्पण विश्वमुखे पूर्ण तृप्तीसी. असणारा हा जो काय असणारा ध्येय प्रभू रामचंद्राचाच आहे आणि प्रभू रामचंद्रापासूनच आलेला देवी दिला ध्येय भजना गोमटा देवानेच दिलेला ध्येय आणि शेवटी जो ते ध्येय देवालाच अर्पण करायचा असं प्रभू राम असणारं राजा रावणाने ठरवलं. म्हणून ध्येय प्रभू रामचंद्राला अर्पण केला. मग कुणी खाल्ला? भूताने खाल्ला. भूतात बी रामच होते, सगळीकडे रामच दिसत होते. हा ध्येय खाल्ला तरी रामानेच खाल्ला, देहाचं सार्थक केलं तरी रामानेच केलं असं भाव आणि राजा रावणाचा झाला. म्हणून विश्वाच्या मुखात राजा रावण राहिला आहे का नाही? विश्वाच्या मुख बघा कुणी म्हणतंय रावण रावण रावणामुळे राम, रामामुळे रावण असं सर्वत्र म्हणू लागले. करोनिया देवाचे हरिद्रव्य विश्वमुखी दशग्रीव अर्पिताची रघुराघव तृप्ती स्वयं झाला असणं. ह्या ध्येयाचं राजा रावणाने काय केलं? हरिद्रव्य केलं. हरिद्रव्य म्हणजे काय असतं? यज्ञामध्ये आहुती टाकण्याची काय द्रव्य असतं का? तांदूळ, तूप, त्याला हरिद्रव्य म्हणतात. लाकडं असणारे आणि ती संविधा. मग तसं असणारं राजा रावणाने आपला ध्येय हा प्रभू रामचंद्र रूपी यज्ञ, प्रभू रामचंद्र रूपी असणारे यज्ञ, ते यज्ञात देहाची आहुती राजा रावणाने टाकली गेली, देह अर्पण केला आणि त्याच्यामुळे सगळ्या जीव मात्राची नव्हे प्रभू रामचंद्राची तृप्ती झाली असं विभीषण काका म्हणू लागले. म्हणून या रावण घाली गीतमुखी जाण आपण विदार रवी आपण श्री रघुनंदन. म्हणून राजा रावणाच्या रणांगणाच्या ठिकाणी पडलाय म्हणले आणि घारी गिदडांना बिंदास्त खावा म्हणतो का? तर घारीमध्ये बी राम आहे, गिदडामध्ये बी राम आहे म्हणले. आणि त्या रामाने ते तृप्त झाल्याबरोबर रामाला आनंद वाटल. प्रभू रामचंद्राला सुखी करण्यासाठी आपला देह आधी तर राजा रावणाने पाडला असं विभीषण काका मनात म्हणतात. कुळ उदारिले सकळीक तेने विभीषण हरिक हर्षयुक्त करिता शोक बोलो आप अनेक आदरिले. सर्व असणाऱ्या कुळाचा उद्धार राजा रावणाने केला. आनंद वाटला विभीषण काकाला आणि आनंदाच्या भरामध्ये अजून काय बोलू लागले ऐका. पुष्पवाटिकेचे उद्यान क्षणे विध्वंसनी पवन देवी क्षण मात्रे रामे जाण सैन्य रावण निवटीला. जसं फुलाला असणारी भरलेली वासणारी बगीचा असावी, सोसाट्याचा वारा यावा, वारा आल्यावर झाडे जसं वळणावीत पडावीत, तसं राजा रावण आणि राजा रावणाचं सैन्य प्रभू रामचंद्रारूपी वाऱ्याने संपून टाकलं. मत मातंग जैसा कोणाही नागवे सहसा रावण मत महागत तैसा रागवेशा. महान मदन मस्त झालेला हत्ती जसं कुणाला उरत नाही म्हणजे असणार तसा क्षणात प्रभू रामचंद्राने मदन मस्त झालेला हत्ती रूपी राजा रावण आवरण संपून टाकला. मत वडवा नळू कोणी न शके आकळू त्याशी वर्षोनी घन सबळू अग्नि कल्लोळ करी शांत. महान वडवा नळ लागलेला भडभड लागलेला अग्नी त्याला कुणी विजवू शकत नाही. पण असणारे प्रभू रामचंद्र रूपी पाऊस पडला आणि राजा रावण रूपी अग्नी संपला. देवी श्रीराम मेघे करुणी रावणाग्री विजविला पूर्ण अष्टांगाचे गोडसे जाण शोभरी संपूर्ण. तसं प्रभू रामचंद्र रूपी पाऊस धोधो पडला आणि राजा रावण रूपी आग
विजली गेली आणि राजा रावणाच्या अष्टांगाच्या आटीच्या आटी अंगाचा साष्टांगण नसतो, अष्टांग असतो, त्याला अष्टांगण म्हणतात. तर 8 अंग जमिनीवर टेकायचे असतात आणि तशा प्रकारचा अष्टांग आहे राजा रावणाचा. त्या अष्टांगाचं कोळसर रंगण्याच्या ठिकाणी झालं असं विभीषण काका म्हणू लागले. ते सेनाना परी बहुत बंधू पुढे घेऊन तेथ विभीषण विलाप करीत हृदय पीडित आणि अशा प्रकारचं नाना प्रकारचं आपल्या विभीषण काकाने राजा रावण दादाला मांडीवर झोपून म्हणजे मोठे मोठे रडतात. रडता रडता माझा दादा असाच होता, दादा माझा तसाच होता. मोठ्याने रडत रडत पुढे काय म्हणतात, कोणी रघुनंदन संभोगी तसे आपण शास्त्री रीती लौकिक वचन शांती वन अति प्रीती. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, प्रभु रामचंद्राय नमः. हे जे कोणी रघुनंदन संभोगी तसे आपण शास्त्र रीती लौकिक वचन शांतवन अति प्रीती. रडायला लागले विभीषण काका. दादा संपला, काय करू, चांगला होता, असा होता, तसा होता. रडत होतं मोठ्या मोठ्याने. आपण ऐकलं त्यांचं काय गुणनुवाद केलेलं. मग आपण जसं लय रडायला जाऊन द्या लेकरा बाळाकडे तरी बघा कशाला रडताव, रडू नका, झालं गेलं, आज न उद्या जायचंच आहे. सगळे असं म्हणते ते. तसं प्रभू रामचंद्र विभीषण काका म्हणू लागले. पण बोलता बोलता प्रभू रामचंद्रांनी शास्त्रावर बोट ठेवलं आणि शास्त्रावर बोट ठेवून आवडीने विभीषण काकाचं सांत्वन. आपण कसं सांत्वन करतो, आता मी जसं सांगितलं तसं बरं का. पण प्रभू रामचंद्र शास्त्राच्या दृष्टीने सांत्वन कसं करायचं असतं ऐका आता. व्यर्थ न करी शोकांते नावावे झाले निवृत्ते सावध होऊन निज चित्ते सांडी परते मोहाशी. उगाच शोक करू नका विभीषण काका, रडू नका म्हणजे असणार. न व्हावे ते झाले, होऊ नाही ते झाले. आता त्याला किती सांगितलं काही बोलत तरी ऐकत होतं का? ती ऐकत नव्हतं. बरं होणार आहे ती होणारच आहे. आज ना उद्या पिकलेलं पान गळणारच आहे, पडणारच आहे म्हणजे विभीषण काका. त्याच्यामुळे शोक करू नका, सावध व्हा. चित्ताच्या ठिकाणी सावध व्हा. आणि जो काय तुमच्या अंतःकरणाच्या ठिकाणी त्याच्याविषयी जो काय मोह निर्माण झालेला आहे, आपल्यात मोह निर्माण होतो, रडतो आपण. कशासाठी? स्वार्थ बंद झालेलं असतं ना त्याच्यापासून. लय आनंद येत होता, आता बंद झालं, आता आपल्यालाच काम करावं लागणार. त्याच्यामुळे रागा माटेने बोंबला. मग तसं असणारा विभीषण काका म्हणतात, प्रभू रामचंद्र म्हणतात, मोह माया बाजूला सर आणि पुढं घटा माझी भरले जळत्यात बिंबले चंद्रमंडळ काळे वेचल्या घट जळ बिंब तत्काळ हरपले. ऐका विभीषण काका, लय दुपारचं 12चं ऊन पडलंय म्हणून डेरा काही आतमध्ये गार पडना म्हणून दुपारी 12 वाजता बाहेर नेऊन ठेवला. आणि तेवढ्यात नेमकं चंद्राचं प्रतिबिंब सूर्याचं धरा. आता दुपारचं म्हणजे सूर्याचं प्रतिबिंब त्या डेऱ्यात पडलं आणि थोडी वेळाने डेरा पाजरून डेऱ्यातलं पाणी आटलं. मग पाणी आटल्यावर त्याच्यात सूर्याचं प्रतिबिंब आटलं का तसंच आहे? सूर्याला काय त्याच घेणं ते नाही का? सूर्य तसाच वरी आहे. पाणी डेऱ्यातलं संपल्याबरोबर बिंब त्याच्यातलं हरपून गेलं. हरपल्यावर त्या बिंबालागी आपण शोक करिता दारुण वा ते श्रमची उरे झालं बिंब पूर्ण आहे आता. मग असणार ते सूर्याचं जे का प्रतिबिंब डेऱ्यात पडलं होतं, पाणी आटलं. आता बिंब दिसतंय का? दिसत नाही म्हणून लागला हुडकाय डेऱ्या खळबळ हात घालून लागलं का हाताला. लय मोठ्याने रडायला लागला. माझं बिंब कुठे गेलं, कसं दिसना. येणार आहे पुन्हा? येणारच नाही. मग अख्खा आपलं त्या दिवशी कष्ट केलेलं व्हायच का नाही. मग हात घातला, इकडून हात घातला, तिकडून हात घातला, डेरात बांधा उचलला, खाली आपटीला, काय केलं रडलं मोठे बोंबलं. उगं नुसतं ह्याला कष्ट आहे का नाही म्हणले, नुसतं श्रमच आहे म्हणले. बिंब काय हाताला येते का? येतच नाही. तसं घटा माझी बिंब असते शोक करिता ते भेट तेव्हा उदाहरण देवी धरण्या प्रेमाते रावण ते भेटे ना. मग म्हणले असणाऱ्या त्या गाडग्यात बरोबर जाऊ द्या म्हणजे गाडग्यात तुमचं फोडलंच नाही म्हणजे त्याच्यात पाणी आहे म्हणजे त्याच्यात प्रतिबिंब दिसायला लागलं म्हणजे सूर्याचं. आणि हात घालून धरायला लागला. येणार हातात? येणार नाही. आणि तसं तुम्ही प्रेताला धरलं, सोडा मला, सोडलं, उठवणार आहोत तुम्ही. हाताला येणार आहे तुमच्या ती भेटणार आहे तुम्हाला. जेवढं धरलं तरी नुसतं सोडा म्हणते ती. पुन्हा सोडण्यात पुढे जाते का? चाकलं बसलं की माघार थोडं वाहून वगैरे ती ऐकायला भेटायचे. वाचा
मी विषय ऐक विनंती शोक करिता तुझ प्रती न भेटे लंकापती सांडी निश्चित भ्रमाते. म्हणून प्रभू रामचंद्र विभीषण काकाला म्हणू लागले, माझी विनंती आहे तुम्हाला ऐका. प्रभू रामचंद्र म्हणतात बरं का, उगर शोक करू नका, उगर रडू नका. म्हणजे तुम्ही दिवसभर रात्रभर किती बी दिवस रडला, लंकेचा राजा लंकापती येणार आहे का, भेटणार आहे का तुम्हाला? बस रो बाबा विभीषण बाबा लय रडायला लागला, रडू नको आता बस कर, मी आलोय. येणार आहे? एकदा ढगाच्या आड गेलेला सूर्य पुन्हा दिसतंय का? दिसत नाही रे दादा. रडू नको. प्रभू रामचंद्र सांगू लागला, बाबा ही जी काय भ्रम आहे तुझा, तो भ्रम बाजूला काढ. तू एक संपन्न राजा इतरा उपदेश व्हावा तुझा वा. तू ते मोह समाधानी काय कारण आहे विभीषण काका तुमचं दुःखामध्ये बुडायचं? का तर तुम्ही राजे आहोत. सगळ्यांना उपदेश तुम्हाला, तुम्ही सगळ्यांना धीर द्यायला पाहिजे. गेला त्याचं आयुष्य संपलं, एवढ्याच दिवसाचा होता. आता मी उद्यापासून राजे आहे. आताच मी राजा, मी आधीच राजा आहे. लंकेचा प्रभू रामचंद्र मला केलेला आहे, मी राजा आहे. जसं राजा रावण तुम्हाला सांभाळत होता तसं मी सांभाळतो. कुणाला चिंता नाही, कुणाला घोर नाही, सगळ्याची परिस्थिती चांगली, टायमाला पाणी, सगळं सगळं सगळ्याला कसला श्वास, सगळं सगळं काय ते जागच्या जागेवर मिळत. तुम्ही काय आता काळजी करू नका. असं विभीषण काका तुम्ही लोकांना म्हणायचं सोडून तुम्हीच रडायला लागल्यावर कसं व्हायचं? या शिवगती अवश्य त्याची करावी क्षती. भूतने आधी जेली मती ते वद होती सुरनरा. जे साधक म्हणले असणार व्यवस्थित मिळालेलं नाही, लई त्रास देऊन दुसरे हे रका बोलायच्या हातून मेला, असा मेला तसा मेला. रडा की म्हणलं, किती विरडा त्याच्याविषयी म्हणजे असणार, अवगुणी असला किती विरडा म्हणजे त्याच्याविषयी. पण उसण्या घाई जशाच तसं देवाबरोबर युद्ध करून मेलाय म्हणले, आणि देवाच्या हातून देवा समोर मेला म्हणजे देवाला पाहत पाहत म्हणले असणार. आणि उसण्या घाई तिकडून प्रभू रामचंद्राने जो बाण सोडेल त्याचं प्रत्युत्तर तो बाण राजा रावणाने सोडलाय म्हणजे. एवढं घटातटीचं युद्ध राजा रावणाचं तुमचं माझ्या झालेलं आहे म्हणजे. आणि तो म्हणजे आता देवांना सुद्धा वंदनीय राजा रावण झालाय म्हणजे. एवढा भला मोठा तुमचा भाऊ झालाय म्हणजे, आणि त्याच्याविषयी कशाला रडतावं म्हणजे. ते काय असा मेलावय म्हणजे धडकून फिडकून. रावणे करुणी ख्याती समरंगणी सर्व शक्ती तुच्छ करून दिया स्थिती ब्रह्मस्थिती साजरी. ह्या रणांगणाच्या ठिकाणी काय कीर्ती राजा रावणाने पसरवली आहे का विभीषण काका? आपली सर्व शक्ती पणाला लावली रणांगणाच्या ठिकाणी. पण देहाचा देह जावो आत्वा राहो पांडुरंगी दडवा. देहाची आस्था लय बांध लागायला लागल्यात, नगर लय उकडायला लागले, पळा. अजिबात नाही, जागा बदला, लय उकडते इकडे, अजिबात नाही तसलं. देहाची आशा सोडून दिलेले प्रभू रामचंद्र म्हणतात, विभीषण काका देहा असणारा ज्यांनी अतिशय तुच्छ म्हणला, देहाचे असणार विचारच केला नाही, ब्रह्मस्थितीला मंत्र पावले. आपण असणारा देहाचा विचार करतो म्हणून आपण ब्रह्मस्थितीला पोहोचत नाही. थोडी वेळ जरा बसायचं म्हणलं, 1 तास तर म्हणलं तरी बसू वाटत नाही. लगेच ह्या पायावर त्या पायावर, लगेच नाही तर इकडं तरी फेरफटका मार, तिकडं तरी फेरफटका मार, असं असणारं वाटतं. पण प्रभू रामचंद्र त्या राजा रावणाने तसं काय नाही, स्वतः देव झाला आणि मग संपला असं असणार प्रभू रामचंद्र म्हणतात. अयोगी काम क्रोध जाणून साधी परमानंद देवी रावळे निज पता करून युद्ध महान युद्ध असतात ते काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकारला जिंकतात आणि परमानंद प्राप्त करून घेतात. म्हणजे तसं राजा रावणाने मध्ये असणारे काम क्रोध मद मत्सर दंभ संपून टाकलं आणि शुद्ध रणांगणाच्या ठिकाणी माझ्या बरोबर युद्ध करून जे साध्य साधायचं होतं ते साध्य साधलं राजा रावणाने. मध्ये रडू नका, जितकं 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 जास्त तुम्ही रडचाल तितकं तितकं दुःख त्यांना होत असतं असं गरुड पुराण सांगतं. वाणीचा होता दशमुख तो झाला विश्वमुख त्याचा करुण यशोक निज विवेक विचारी. निज विवेक जरा चांगला व्यवस्थित विचार करा तुम्ही म्हणजे असणार चित्ताच्या ठिकाणी विचार करा. आधी वाणीचा होता, निष्ठा मुखात नव्हता. राजा रावण राजा रावण राजा रावण राजा रावण, सगळे राजा रावण म्हणजे घाबरायची, सगळ्याच्या तोंडात एकच राजा रावण.
असावं राज्य तर राजा रावणासारखं असावं, भक्ती असावी तर राजा रावणासारखी असावी, ताकद असावी तर राजा रावणासारखी असावी, ज्ञान असावं तर राजा रावणासारखं असावं. आणि ज्याला वाटतं लय संपत्ती मिळवायची तर त्याला वाटतं राजा रावणासारखी आपल्याला संपत्ती मिळवावी. ज्याला वाटतं संतती लय पाहिजे तर त्याला मी वाटावं राजा रावणासारखी संतती असावं. ज्याला वाटतं बायका असाव्या तर राजा रावणासारखी 80,000 असावे. असं विश्वाचं मुख राजा रावण झाला असं प्रभू रामचंद्र विभीषण काकाला सांगलं. का तर लहानापासून थोड्यापर्यंत कुठल्याही पट्टीतला माणूस असू द्या त्याच्या तोंडात आहे रावण. मानोरी शोका योग्य रावण सर्वतो नवे जाण ओ विभीषणा सर्वज्ञ व्यर्थ हृदयात साडी पडते. म्हणून राजा रावण रडण्याच्या योग्यतेचा नाही, शोकाच्या योग्यतेचा राजा रावण नाहीच. प्रभू रामचंद्र सांगतात का नव्हे व नव्हे नव्हे डबल सांगतात, दुरुक्ती शब्दाची आहे. नव्हे नव्हे जसं आपण एखाद्याला सांगतो नाही पुन्हा पुन्हा सांगतो ना त्याला कळवळा म्हणायचं अंतःकरणाचं. नको र जाऊ नको र जाऊ, ऐक सांगते दोनदा नको र जाऊ नको र जाऊ. तसं किती कळवळा प्रभू रामचंद्राच्या अंतःकरणात विषय. नव नव तुमचं राजा रावण मोक्षाला गेलेले आहेत, शोक करू नका. रडण्याच्या योग्यतेचा राजा रावण नाही म्हणजे विभीषणजी सर्वज्ञ तुम्हाला सर्व कळतंय, सगळं जाणते तुम्ही आत म्हणजे का उभं चौक रडायला लागला. प्रभू रामचंद्र बोलू लागले गेली आता शोक करीताला आहे मूर्खता ते सांडून या सर्वता बंधू स्वधर्मता साधावी. असं गेल्याच्या माग कुणी जात बी नाही. किती रडचान किती रडचान कसा तर गेल्याच्या माग राजा रावणाच्या बायका गेले तर बघा पुढे ऐका. पण उद्याच्या अध्यात जाणार आहे, गेल्या मागे जाते. कोण जाणार आहे? महान मंदोदरी असणारी पतिव्रता उद्याच्या अध्यात जाणार आहे गेल्या माग. पण गेल्या माग कुणी जातच नाही म्हणजे असणार. आणि गेल्याच्या माग शोक उभं करून काय उपयोग नाही म्हणजे जो लय रडतो त्याला मूर्ख म्हणतात. बघा आता थोडी मुलं रडते त्याला सगळीच मूर्ख म्हणते ती. असं अशा प्रकारचं गेल्या शोक असणाऱ्या करतात ना मूर्ख आहे म्हणतात. म्हणून असणार आता तुम्ही रडणं बाजूला सारा आणि आपला जो काय बंधूचा असणार स्वधर्माने जी बंधूची असणारी जी काही उत्तर क्रिया असेल, जे असणारे विधी असेल तो सर्वच सर्व प्रभू रामचंद्र करा असं विभीषण काकाला सांगू लागले. रावणाचे अर्ध देहिक तुहा करावे आवश्यक गोत्राच पुत्र निमाल देख करता आणि कर दिशेना. विभीषण काकाला प्रभू रामचंद्र सांगू लागले आता राजा रावणाची उत्तर क्रिया करून टाका म्हणले. का तर राजा रावणाच्या जवळ म्हणले त्याच्या गोत्रातलं कोणच राहील नाही. 1,00,000 पोरं 1,25,00,000 नातू कुणीच राहिलं नाही. बघा एवढं होतं तरी एक सुद्धा तीर्थर्पण करायचं 10वा 13वा वर्ष सराल वर राहिला सुद्धा कुणी राहिलं नाही. राहिला फक्त आता विभीषण काका भाऊ राहिला एक, तो पण प्रभू रामचंद्राला शरण केला होता, देवाला शरण केला म्हणून राहिले. मग म्हणजे आता तुम्ही त्या बंधूची सर्व असणार करता कुणी दिसना, विभीषण काका तुम्ही करा. जो देवद्रोही वेदद्रोही मुख्य बाह्याचा ब्रह्मद्रोही त्याचा शोक सर्वता पायी शास्त्रे नाही बोलीला. अहो प्रभू रामचंद्राने फक्त शास्त्रावर धर्मशास्त्रावर वट ठेवला आणि विभीषण काकाला सांगितलं जो देवाचा उच्छेद करतो, जो देवाला नाव ठेवतो, देवाचा द्वेष करतो, जो वेदाला नाव ठेवतो, शास्त्राला नाव ठेवतो आणि आपलीच असणारी बडबड अनंत वाचन बडबड ती बरळ असं अनंत वाचन बडबड करतात किंवा असणारा ब्राह्मणांना नाव ठेवतात, ब्रह्मदेवाचे असणारी विटंबना करतात. त्याच्याविषयी रडू नये, त्याचा शोक करू नये, त्याच्याविषयी दुःख मानू नये असं धर्मशास्त्र सांगतंय. प्रभू रामचंद्र समजावून विभीषण काकाला सांगू लागले. ओ विभीषणा संवेक सांडून दुःख शोक करी बंधूचे अर्धव देहिक व्यर्थ दुःख करोनी काय. मग तुम्ही विभीषण काका सविवेक चांगलं काय ना वाईट काय तुम्हाला चांगलं कळतंय. बरं तुम्हाला एवढंच नाही मरण देहालाय का आत्म्यालाय हेही तुम्हाला चांगलं कळतं म्हणजे असताना. जसं नवीन वस्त्र जुनी काढावी नवीन घालावी तसं आत्म्याला पुढची पुढी तयार असते लगेच इकडून तिकडं असणारा तो आत्मा जात असतो. हे असं सविवेक चांगलं तुम्हाला कळतं विभीषण काका. मरण देहाला आहे का आत्म्याला म्हणजे मग कशाला उगं म्हणजे असणार तुम्ही रडता दुःख करता म्हणजे तर रडणं बाजूला काढा आणि आपल्या भावाची उत्तरी क्रिया व्यवस्थित करा. रडू नका, शोक
करू नका असं पुन्हा पुन्हा प्रभू रामचंद्र विभीषण काकाला सांगू लागले. आईसे सावळणी सुंदरे बुद्ध बोध प्रबोध चंद्रे सूर्यवंश प्रभाकरे दश कुमारे बोलिले. या ठिकाणी अशा प्रकारचं प्रभू रामचंद्रांनी विभीषणाला सांगितलं की ही उत्तर क्रिया तुम्ही करा, कारण महाराजांनी सांगितलं की तुमच्या कुळामधलं कुणीही राहिलेलं नाही आणि कुठलाही द्वेष, कारण का मनामध्ये कुठलाही विकल्प न करता आणि असणाऱ्या विभीषणाची ही करावी असं आणि सविस्तर त्यांना सांगितलं. जो ईश्वरा ईश्वर तो योगियाचा योगेश्वर, जो नरेंद्राचा नरेंद्र तो रघुवीरा बोलिला. प्रभू रामचंद्र कसे देवाचा देव आहे, ईश्वराचा ईश्वर आहे, सर्वांना प्रबोधन करणारा आहे. प्रभू रामचंद्र हा सर्वाचा आत्माराम आहे. अशा ह्या भगवंतानं आणि असणारं प्रबोधन केलं, सांगितलं आणि ते काय सांगतात की ही उत्तर क्रिया तुम्ही करणं का योग्य आहे. आता या ठिकाणी अशा प्रकारचं प्रबोधन म्हणजे असणारं सांगण्याचं काम प्रभू रामचंद्राने केलं. ज्याचे ऐकता वचन उपनिषद पडे मौन, सद्य चित्त चमत्कारे पूर्ण समाधान जीव शिवा. या ठिकाणी उपनिषद 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण आणि उपनिषद यांच्या आणि मध्ये ज्यांचा बोलण्याचा अर्थ वेदाचा तो अर्थ आमासीच ठावा, अशा प्रकारचा जो वेद आहे, 6 शास्त्र आहे 18 पुराण आहे, याचं सार जर काढलं मंथुनी नवनीता तैसे गे अनंता वायादर्थ कथा सांडी मार्ग, अशा प्रकारचा सर्व साराचा सार सर्वभौम असणारा हा प्रभू रामचंद्र आणि त्यांनी बोलले, त्यांनी सांगितलं. तेने श्रीरामे आज्ञा पिता मोह गेला नदीचे केवता, सावध ओरी तत्वता झाला करिता उत्तराविधी. या ठिकाणी त्यांनी प्रबोधन केल्यानंतर जे काही मनामध्ये संशयासारखं दुसरी कुठलीही गोष्ट नाही, ते मनामधलं संशय गेला पाहिजे, लाज गेली पाहिजे, भय गेलं पाहिजे, शंका गेली पाहिजे आणि असणारा अभिमानही गेला पाहिजे आणि मग आणि सत्स्वरूपावर खऱ्या ह्याच्यावरती माणूस येत असतो. असं झाल्यानंतर आणि असणारी ती उत्तर क्रिया करावी असं प्रभू रामचंद्रानं सांगितल्यानंतर मनामधलं सगळं संशय नष्ट झाले. असा तो करता करिता भगवंत आहे, कारण का ज्यांच्याकडे सर्व शक्ती आहेत अशा त्या कर्तुम मान्यता कर्तुम शक्तीचा दाता असणारा प्रभू रामचंद्र बोलले आणि त्यांनी ते सांगितल्यामुळं आणि त्यांचा संशय आणि असणारा विभीषणाचा नष्ट झाला आणि त्यांनी उत्तर क्रिया करण्याचं कार्य केलं. सत्वतीला ती सात्विक विभीषण परम धार्मिक, श्रीराम वचन देक मोहन शेक मांडिला. या ठिकाणी सत्वाचा, कारण रज सत्व आणि तम आहे ज्याचे अंगी, याचे गुणी जगी वाया गेला. आपण त्रिगुणामध्ये आहोत. कधी आपण मंदिराकडे जेव्हा पाऊल ओढतो त्यावेळेला आपण सात्विक मध्ये असतो, ज्यावेळेला आपल्या मनात आपणच असतो, परंतु त्या ठिकाणी तमोगुण असतो अधिष्ठान, त्यावेळेला आपण वाईट असं प्रकारचं तोंडानं बोलतो आणि रजोगुणामध्ये आपण ऐश्वर्याचा आणि आपल्या ज्ञानाचा अभिमानाचा गर्व करतो. तशा प्रकारे हा तसा नाही आहे. विभीषण जरी असलेल्या कुळ जरी त्यांचा असणारा असुर कुळामध्ये जन्म झाला असला तरी विभीषण अतिशय सात्विक आहे, सज्जन आहे. आपल्याला थोडा त्रास झाला तर आपण परमार्थातून बाजूला जातो, पण ज्या ठिकाणी पूर्ण असुरांचं राज्य आहे अशा ठिकाणी इतक्यामध्ये राहणं, जशी जीभ दाताच्या मध्ये जीभ जशी राहते त्याप्रमाणे असणाऱ्या त्या लंकेच्या ठिकाणी हा सात्विक सज्जन असणारे विभीषण होते. म्हणून विभीषणाला सात्विकतेचा पुतळा आणि अशा प्रकारचं म्हटलंय. म्हणून प्रभू रामचंद्राच्या विषयी त्यांच्या अंतःकरणाच्या ठिकाणी प्रेम होतं. जेवी उगवता दीनमणी सचंद्र तारा हरपती रजनी, देवी श्रीराम वचने करुणी मोह तक्षरी पळाला. या ठिकाणी मोह कसा गेला विभीषणाच्या ठिकाणचा, तर जसं सकाळी सूर्योदय झाल्याबरोबर असंख्य चमकणाऱ्या तारा आणि चंद्र यांचा प्रकाश जसा नष्ट होतो त्याप्रमाणे विभीषणाच्या ठिकाणी असणारा मोह आणि प्रभू रामचंद्राच्या आणि उपदेशानं प्रभू रामचंद्राच्या बोलण्यानं आणि नष्ट झाला असं सांगतात. सावध ओरी मानसी आलो तरुणी श्रीराम वचनासी, आनंदमय रणभूमीची प्रेतधनाची होय करिता. त्या ठिकाणी काय झालं, या प्रभू रामचंद्राच्या बोलण्यामुळं आणि असणारं सावध झाला आणि असणाऱ्या चित्ताच्या ठिकाणी जे काही संशय होता तो नष्ट झाला आणि त्या ज्या ठिकाणी असणाऱ्या रावणाच्या आणि असणाऱ्या प्रेताला अग्नी देण्याचं ठिकाण त्या ठिकाणी प्राप्त झाले.
स्वर्गदी क्रियेची संस्थाभिनिषण झाला करिता तवांतपुरी कळीता वार्ता आल्या वनिता रावणाच्या. या ठिकाणी ज्या वेळेला विभीषण आणि अंतविधी करण्यासाठी आले असं कळल्यानंतर अंकपुराच्या ठिकाणी रावणाच्या जेवढ्या म्हणून असणाऱ्या स्त्रिया होत्या, पत्न्या होत्या, त्या आणि असणाऱ्या त्या ठिकाणी त्यांना माहीत झालं आणि त्या आल्या. एकी आरडती ओरडती एके वक्षस्थळे पिटिती एकी गडबडा लोळती एकी करीती महाशब्द. या ठिकाणी असणार प्रत्येक स्त्रियाची रडण्याची पद्धत या ठिकाणी सांगितली. कोण ओरडत होतं, कोण आरडत होतं, कोण अंग टाकून देत होतं, कोण बोंबलत होतं. असं प्रत्येकाची रडण्याची जी काही त्या रावणाच्या स्त्रियांची आणि असलेली दुःखाची अवस्था आणि या ठिकाणी ग्रंथकर्त्यांनी वर्णन केली. एक केश तोडीती एकी कान वर बडती अंग भूमी दरी टाकीती मस्तक हानीती भूमीची. आता या रावणाच्या स्त्रियांना झालेलं दुःख त्यांनी व्यक्त करू लागल्या. काही जणांनी आपली केस तोडायची, काही जणांनी आपले गाल तोडायचे, काही जणांनी आपल्या आणि असणाऱ्या जमिनीवरती अंग टाकून द्यायचं, काही जणांनी डोकं आपटायचं. म्हणजे अशा प्रकारचा दुःखाचा आवेग म्हणजे दुःख सहन न झाल्यामुळं आणि त्या दुःखाचं आणि असणारं प्रदर्शन करत होत्या, दुःख करत होत्या, आरडत होत्या, रडत होत्या. बहुसाल करिता दुःख हंबरडे हानीती देख जे गाय विजता स्वपाक अलौकिक आक्रंदे. ज्या ठिकाणी असणारं वासराला पाहून गाईचं जसं अंबरणं असतं तशा प्रकारे या सर्व रावणांच्या स्त्रिया हंबरडा फोडत होत्या, दुःख करत होत्या आणि दुःखाच्या अतिवेगानं आणि असणारे त्यांच्या शरीराचे हावभाव ग्रंथकर्ते वर्णन करतात. पती स्त्रियांचे जीवन पती स्त्रियांचे जीवन पती स्त्रियांचे सौभाग्य झालं जीवे जात पती विना प्रेत रूप झालं सर्वता. या ठिकाणी शास्त्रार्थ सांगितलेलं आहे की स्त्रीचं जीवन हे वृक्षाला जसं म्हणजे असणाऱ्या वेलीचा आधार असतो. त्या वेली जशी वृक्षाच्या आधारांवर जाते तसं पतीच्या आणि आधारानं पती हाच परमेश्वर असतो आणि पतीच्या शिवाय जे जगणं असतं त्या स्त्रियाचं त्याला काही अर्थ नसतो. तिचं जीवन म्हणजे अतिशय प्रेतवत असतं. मेलेल्या शरीराला जसं आणि कितीही सजवलं तरी त्यामध्ये जीव नसतो त्याप्रमाणे पती हाच परमेश्वर, पती हाच जीव असतो त्या स्त्रीचा. तिचं जीवन म्हणजे असणारं निरर्थक असतं, शून्य असतं असं सांगतात. पती कांत्याचे निज विक्त पती कांत्याचे भोग समस्त पती विरते उपहत व्रत जीवित नियेचे. स्त्रिया या पतीशिवाय म्हणजे शोभायमान नाहीत. कारण का पती असणाऱ्या स्त्रीला जी शोभा आहे ती पती नसणाऱ्यांतर त्या दुःखाचे अधिकारी होतात आणि त्यांना हतभागी म्हणजे त्यांना कुठल्याही प्रकारचं सौभाग्य, कुठल्याही प्रकारची शोभा, कुठल्याही प्रकारचा आनंद त्यांच्या जीवनामध्ये जगण्याला अर्थ राहत नाही. त्या चौकडून हतभागी होतात, चौकडून त्या तिरस्कृत होतात, चौकडून त्यांना त्रास होतो. अशा प्रकारचं सांगतात की असं या रावणांच्या स्त्रियांची अवस्था वर्णन करताना हा पतीशिवाय स्त्रियांचं जीवन कसं असतं हा थोडक्यात सांगतात. पती विलव्रत आचार पती विलव्रत विचार पती विलव्रत शरीर भोगोपचार ते व्रता. या ठिकाणी स्त्री पतीशिवाय जे काही भोग घेईल ते भोग व्रता म्हणजे खोटे आहे. तिचा आचार खोटा आहे, विचार खोटा आहे, तिचं जगणं खोटं आहे, तिच्या असणाऱ्या जीवनाला शून्य अशा प्रकारचा अर्थ आहे असं सांगतात. पती विलव्रता योग पती विलव्रता भोग पती विल कायचा संग पती दाग आणि वार. या ठिकाणी पती नसणाऱ्या म्हणजे परमेश्वर नसणाऱ्या ठिकाणी जशी शून्यता असते आणि असणारं त्या ठिकाणी सुख नसतं, समाधान नसतं, शांती नसते, तसं पती नाही त्या ठिकाणी असणाऱ्या त्या स्त्रियांना कुठल्याही प्रकारचा आणि सौख्य, कुठल्याही प्रकारचा आनंद त्यांच्या जीवनामध्ये राहत नाही. पती विल कायचे सुख पती विल कायचा हरिक अल्पी विषय पुरता देख अल्प नरक भोगावे. या ठिकाणी पती आहे ते सर्वस्व आहे त्यांचं. पती नसेल तर कसला हरिक म्हणजे आनंद, कसला सुख, कसला आनंद, कसलं काय स्वास्थ्य. आणि त्या पती नसणाऱ्या स्त्रियांच्या जीवनामध्ये आणि सुख नाही, समाधान नाही, शांती नाही, आनंद नाही असं ग्रंथकर्ते सांगतात. पती विल कवलेचे रती पती विल कवलेचे प्रीती प्रतिविल नरक प्राप्ती
पती विषयची ती आठवत. या ठिकाणी त्यांना पतीच्या शिवाय विषयाचं सुख नाही, कुठलं सुख नाही. संतती संपत्ती सोहळा नावडे म्हणाला अशा प्रकारचं त्यांचं जीवन होतं. आणि मग नरक म्हणजे गावी जर विषयाचं ध्यान झालं तर नरकाची प्राप्ती. कारण का पती हा परमेश्वर असतो. पतीच्या सौभाग्यामुळे आणि स्त्रीच्या जीवनाला नरनारायणाचा म्हणजे लक्ष्मी आणि नारायणाची शोभा असते. त्यांच्याशिवाय शून्य जीवन होतं असं सांगतात. आईच्या परी दुःखे दुःखिता व्रत प्राय समजता मिळाली रावण वनिता तळमळीत विलापे. या ठिकाणी विलापानं दुःखानं सगळ्या रावणांच्या वनिता म्हणजे स्त्रिया अतिशय दुःख करत होत्या. आणि त्यांच्या आत्मदंडानं हंबरडा फोडण्यानं स्वतःला आपटून घेण्यानं ओरडण्यानं आणि असणाऱ्या बोंब मारण्यानं डोकं आपटून घेण्यानं अशा प्रकारचा अतिशय अकांताने असणाऱ्या त्या रावणांच्या स्त्रियांनी मांडलेला होता. उच्च तुटलिया सापस मुळी काटा रुतल्या सर्प कपाळी जळावे गळी मासोळी तेवी सकाळी तळमळती. सापाच्या फणीमध्ये काटा घुसावा किंवा आपल्या पायामध्ये एखादा काटा घुसावा. कारण का कसं आहे माशाला पाण्याच्या बाहेर काढल्यानंतर पाण्या वेगळी मासोळी दैसा तुका तळमळी. कारण का पाण्याच्या बाहेर ज्याचं जीवन आणि जगू शकत नाही तसं या स्त्रियांचं जीवन आणि पती शिवाय झालं होतं असं सांगतात. पुष्प वाटिके माझी मातंग त्रिकोणीवन विधवंशी सांग देवी श्रीराम बाणे चांग रावणांग विध्वसिले. पुष्प वाटिके माझी मातंग त्रिकोणीवन विधवंशी सांग देवी श्रीराम बाणे चांग रावणांग विध्वसिले. या ठिकाणी रावणाचं मरण कसं झालं हे तुम्ही ऐकलेलं आहे. तुम्ही श्रोते सज्जन भाविक भक्त आहात, रामायणाचे अधिकारी आहात, सांगणारे वाचणारे ऐकणारे श्रोते सज्जन हो. आम्ही ऐनवेळी येणाऱ्या पावसासारखं मग घालतात. दररोजच घडलं पाहिजे. नित्य नेमानाने ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभत आहे. आज कोणी भगवंताच्या प्राप्तीसाठी सातत्य महत्वाचं, अखंड महत्वाचं आहे. आणि या ठिकाणी रावणाच्या शरीराला रामचंद्राच्या बाणाने कसं छिन्नभिन्न केलं होतं, ते कसं झालं होतं शरीर याचं वर्णन या ओळीमध्ये सांगतात की जसं म्हणजे असणारं त्या शरीराला छतवित झालं होतं. त्या शरीरावर अनेक प्रकारचे घात झालेले होते. त्या तुकडे तुकडे झाल्यासारखं त्या शरीराला असंख्य बाणांनी आणि प्रहार केलेले होते. जसं म्हणजे असणारं पळसाचं झाड, पळसाच्या झाडाला फुलं आल्यानंतर ते जसं दिसतं त्याप्रमाणे या रावणाचं शरीर दिसत होतं. रणिधुळी माझी लंकापती पडिता देखुनी निश्चिती रावणांगना आक्रंदती शोक करती महादुःखे. या ठिकाणी रावणाचं शरीर पाहिलं आणि त्या शरीरावर झालेले असंख्य अशा प्रकारचे व्रण असंख्य घाव पाहिल्यानंतर या रावणांच्या स्त्रिया ज्या होत्या त्या अतिशय दुःखानं दुःखी झाल्या आणि दुःख आणि त्या व्यक्त करू लागल्या असं सांगतात. जे चुंबिती नित्य वदन त्या ते दे कोणी प्रेत वर्ण निडळे निडळ मिळून करीती चुंबन मुखाचे. या ठिकाणी असणाऱ्या त्या स्त्रिया ज्या ओटाचं आणि असणारं प्रेमानं चुंबन घेणाऱ्या ज्या स्त्रिया होत्या त्या असणाऱ्या त्या कपाळाकडे पाहून त्या ओटाकडे पाहून ज्याच्यामध्ये जीवत्व नाही, ज्याच्यामध्ये जीवदशा नाही अशा त्या रावणाच्या प्रेताला प्रेत न समजता अति प्रेमानं भाऊक होऊन अति दुःखानं दुःखित होऊन आणि असणाऱ्या त्या काय करत होत्या, चुंबन घेत होत्या, कवटाळत होत्या त्यांचं. आणि आपला पती आणि असणारं त्याचं मरण झालंय ह्या दुःखानं त्यांना अनावर होत होतं. आणि त्या दुःखामध्ये त्या काय करत होत्या तर स्वतःला भान हरपून ते देहावरती नव्हत्या. त्यांची अवस्था अशी झाली होती आपण काय करतोय याचं भानही त्यांना राहिलं नव्हतं असं सांगतात. एकी देती आलिंगन एकी कर उचलती गाण हृदय धरती आलिंगून करती मदन एक देती आलिंगन. तर या ठिकाणी काय करू लागल्या की आपला पती जिवंत आहे असं समजून आणि असणार जिवंतपणी नाही अन्न मेल्यावर पिंडदान असं काही ठिकाणी होतं. पती आहे तोपर्यंत त्याला निर्भय जायचं, त्याला बोलायचं टाकून आणि असणारं पती गेल्यानंतर दुःख करायचं त्याचा काही उपयोग नाही. जोवरी हे सिद्ध आहे जोपर्यंत आपला पती आहे तोपर्यंत त्याला परमेश्वर मानावं, त्याची पूजा करावी. जरी कितीही नष्ट दुष्ट जरी असला पती तरी तो परमेश्वरच आहे. पण आताच्या काळामध्ये कायद्यानं तसं नाही, कायदा आडवा आहे काय बरोबरी. आता तसं होऊ शकत नाही. परंतु काय आहे की धर्माला शास्त्राला आणि सांगावंच लागतं. कारण धर्म वेगळा, शास्त्र वेगळा, नीती वेगळी आणि कायदा वेगळा. कायद्यामध्ये काय सांगितलेलं आहे, स्त्री पुरुष समानता कायदा आला
किती जरी आला तरी पुरुष पुरुषच आहे, स्त्री स्त्रीच आहे. याचा अर्थ मी पुरुष आहे म्हणून मी स्त्रियाला कमी देखत नाही. परंतु या ठिकाणी रावणांच्या स्त्रिया दुःख का करत होत्या की त्यांना या ठिकाणी असं वाटत होतं की आपला पती जिवंतच आहे, जिवंत समजून त्या प्रेमाचा आलाप करत होत्या, प्रेमाचं वर्णन करत होत्या, आलिंगन देत होत्या, चुंबन घेत होत्या, आपल्या पतीचे हात घेऊन की पती जिवंत आहे असं समजून हावभाव करत होत्या. एकी शेजारी निजती उशी बाहू घालती, मागोते लंकापती शैन स्थिती केवी भेटे. त्यांनी काय झालं होतं की हातावरच्या असणारी त्याच्या हाताची उशी करून त्याच्याजवळ झोपण्याचा प्रयत्न करत होत्या. आता हा परत आपल्याला बघायला मिळणार नाही, दिसायला मिळणार नाही. हे असणारा हा गेला, कारण का हा देह गेला रे गेला की या ठिकाणी जे काही असणार ते फक्त आठवण उरणार आहे. म्हणून या असणाऱ्या सर्व स्त्रिया दुःखानं इतक्या आरंभळलेल्या होत्या, दुःखानं दुःखी झालेल्या होत्या. त्यांची अवस्था अशी झाली होती की आपण काय करतोय, हे बरोबर आहे का चूक, ह्याचं भानही त्यांना राहिलं नव्हतं. देहावरती त्या नव्हत्या, देहभान हरपलं होतं त्यांचं, त्या दुःख करत होत्या. चरण चुराव यथावती एक, पाद संहान करती एक, युद्ध करिता दशमुख रण रंगी देखी कष्टला. त्यांना असं वाटत होतं की थकून दमून माझा पती आलेला आहे. मग त्याचं दररोजच्या नियमाप्रमाणे पतीचं पाय दाबणं हे स्त्रीचं कर्तव्य आहे. ते दाबल्यानंतर काय होतं, वैभव वाटतं. लक्ष्मीनं जसं परमेश्वराचं नारायणाचं पाय दाबले, आता पाय दाबायचे का पाय हाणायचे ज्याचा त्याचा प्रश्न आहे. परंतु म्हणजे मला सांगावं लागेल की माझा पती दमून आलेला आहे, थकून आलाय म्हणून दररोज त्याचे पाय दाबणं हे नित्य कर्तव्य. पण काही पाय दाबण्याचा लायकीचे नाही, लेझिम खेळत जर आले बिचारे तर ह्यांनी पाय सापडायचे कसे, हाही अडचण आहे. म्हणून या रावण थकलेला आहे, रावण दमलेला आहे. त्याचे पाय नित्यनेमानं दाबत होत्या, चोपत होत्या, चेपत होत्या. अशा प्रकारच्या काही रावणांच्या स्त्रिया करत होत्या. अशा प्रकारचं ग्रंथकर्ते वर्णन करतात. रणी भिडता श्रीरामासी, बहुत श्रम रावणासी, म्हणून रडती कांतासी, नाही शोकाची मर्यादा. त्यांच्या शोकाचं मर्यादाच नव्हती, म्हणजे शोकाचं वर्णनच करता येत नाही. अवर्णनीय अशा प्रकारचा शोक करत होत्या त्या. आणि असणाऱ्या प्रभू रामचंद्राबरोबर युद्ध करून रावण थकलेला आहे, दमलेला आहे, श्रांत झालेला आहे आणि म्हणून पडलाय असं समजून त्याचे हातपाय चोपण्याचा प्रयत्न करत होत्या. दुःखानं विवळ झालेल्या त्या रावण स्त्रिया होत्या. रणी भिडता श्रीरामासी, बहुत श्रम रावणासी, झाली. पडला देखुनी दशवदन, म्हणती चुड्यासी पडले खान, ओढवले मस्तक वपन, मोकळे कान दुर्दशा. या ठिकाणी खरी दशा आणि दुर्दशा, दिशा नसणाऱ्याची दुर्दशा होत असते. आणि आता कपाळाला कुंकू नाही म्हणजे कपाळ मोकळं झालं. आणि असणारे जी काही खरं जे काही सौभाग्याचं अलंकार जो होता तो गेलेला आहे. म्हणून अतिशय दुःखानं आणि दुःखी होऊन आणि असणाऱ्या रावणाच्या स्त्रिया त्या दुःखामध्ये स्वतःला भांबावून गेलेल्या होत्या. देह लोभे आक्रंदती, कान केशालांगी रडती, जेनेस लागे त्रिजगती, देह नवेचिती त्यासवे. या ठिकाणी आपला जगण्यामध्ये अर्थ नाही. आपण स्त्रीचं जगणं पुरुषाबरोबर आहे म्हणून सहगमन करावं, पती बरोबर जावं. अशा प्रकारच्या पातिव्रत्या धर्माच्या किंवा असणाऱ्या पती परमेश्वर मानणाऱ्या स्त्रियांची अवस्था होती. मग सांगतात दीर्घ स्वर आक्रोंदन, अट्टहासे करती रुदन, कान केस पडले खान, वैधव्य पूर्ण ओढवले. या ठिकाणी पूर्वी काय करत होतं, केश वपन करत होते. केस त्या विधवा स्त्रियांचं, कानामध्ये कुठल्याही प्रकारचा अलंकार नाही आणि असं जीवन जगण्यामध्ये काही अर्थ नाही. अशा प्रकारचं आक्रंदून मोठमोठ्यानं रडून अट्टहासानं हंबरडा फोडून आणि रावण स्त्रिया रडत होत्या. रणी करुणी रण ख्याती, साईच लादला रघुपती, आम्हा साडून लंकापती, साधली मुक्ती निजांगे. या ठिकाणी काय झालेलं आहे तर युद्धामध्ये मरण येणं म्हणजे सायुज्य, मुक्तीचा अधिकारी. या ठिकाणी प्रभू रामचंद्राने हे युद्ध केलं आणि असणारं त्यांना सायुज्य मोक्ष दिला. परंतु या ठिकाणी आम्हाला मात्र असंच हातभागी सोडलं, आम्हाला वाऱ्यावर सोडलं, आम्हाला कोणाचा आधार राहिला नाही. अशा प्रकारचं त्या स्त्रिया दुःख करत होत्या. मोकुलुनी या सकळासी, गमन केले निज पदासी, आम्हा निर्विले वैधव्यासी, ना पितापाशी बैसविले. या ठिकाणी आमची अवस्था अशी झाली की गायी आणि वासराला सोडून जावी
किंवा असणाऱ्या वनाच्या ठिकाणी एकट्याला सोडून द्यावं, अशा प्रकारची आमची अवस्था झाली आम्हाला आणि कसल्याही प्रकारचा आधार राहिलेला नाही. निराधार निराश्रित अशा प्रकारचं आमचं जीवन झालं. तुम्ही मात्र मोक्षाचे अधिकारी झाला. आम्हाला तप जप यज्ञ होम कुठल्याही प्रकारची विधी न करता आमचं जीवनाचं किती कर्तव्यता, ज्यासाठी आपण जन्माला आलो असतो ते कर्तव्य करता आलं नाही, केलं नाही, करू दिलं नाही आणि तुम्ही मात्र सावी मोक्षीचा अधिकारी झालात. असं त्या रावणाबद्दल प्रभू रामचंद्राचा अधिकार तुम्हाला सायुज्य मोक्ष मिळाला आणि आम्ही असं वाऱ्यावरच गेलो असं त्या दुःखानं दुःखी होत होत्या. पती निघून गेला पुढे, मागे कानके शारडे, देह लोभाचे बळ गाडे, नाही धड पुढे वैराग्य. या ठिकाणी इथं सांगतात की रडतात, पण किती रडतात आणि काही जण अग्नीमध्ये उडी टाकायची म्हणतात, काही सती जायलाही तयार होतात. पतिव्रत्य धर्म तोही आहे, सती जाणं. सतीची चाल आपल्या भारतामध्ये बंद केली, लॉर्ड बेंटिंगने केली, राजाराम मोहनने केली. परंतु पती सवेर सहगमन करणं हे म्हणजे मोक्षाचा अधिकार आहे. परंतु या ठिकाणी तसं झालं नाही म्हणतात. त्यांनी काय भीती असते, माया असते, जीवाला काय असते, माया असते आणि ती मायाच्या मायामुळे बुलले जीवाता यांची कोण करील कियो, नुपजे नारायणी भाव नासे जीवपण. या ठिकाणी कशी अवस्था, जरी मरावं वाटत असलं आपला नवरा मेल्यावर काही स्त्रियांना किंवा काही स्त्रिया मेल्यावर जरी पतीला मरावं वाटलं, पिंगला मेल्यानंतर जसं राजा भरतरीला वाटलं तसं जरी वाटलं तरी मायेचं आवरणच असं आहे की लगेच तो जीव तिथं अडकून पडतो. जेने सकळ भोग भोगिती, त्याशी देह ते तारडती, देह लोभाची ऐसी जाती, रणव होती देशभरी. या ठिकाणी कसं आहे की देहावर प्रीती आहे. कसं का माकडीला जर पाण्यामध्ये ठेवलं, तिचं पिलू तिच्या जवळ असलं तर ती काय करते माहिती आहे का, की काही काळ तिच्या नाकातोंडात पाणी जात नाही तोपर्यंत त्या हौदामध्ये ती त्याला वाचवण्याचाच प्रयत्न करते. परंतु तिच्याच ज्या वेळेला नाकातोंडामध्ये पाणी शिरतं त्यावेळेला ती देहलोभानं काय करते तर पिलाला खाली घालते ना आपण उभी राहते. म्हणजे याचा अर्थ काय, देहलोभ असा आहे, या देहासाठी पडाव्या जीवलगाच्या तुटी, भगवंतासाठी हे सांगितलेलं. परंतु देहावर प्रेम करणारे जेवढे जीव आहेत, मजलागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावे ना जीवे. आगा मर हा बोलणं साथी, मर म्हणलेला आवडत नाही. 99 वर्षाची म्हातारी झाली, तिला जरी म्हणलं का मर तू, तर म्हातारी म्हणते का मर तूच मर. म्हणजे म्हातारीला सुद्धा मरू वाटत नव्हतं. एका म्हातारीला मरावं वाटलं होतं, वैतागली होती सुनाच्या त्रासानं आमच्या गावाकडे. मग ती काय झालं की ती म्हणली कवा येतो रो मला न्यायला, यमाला म्हणत होती, यमाला बोलवत होती. ती स्विच ऑफ करता येतो, स्विच ऑफच करा, कसं आहे काही बी करा, बंद करून टाका. तर या ठिकाणी ती म्हणली तसंच तिथून वरून चालले होते यमराज. ती म्हणली म्हातारी एवढी आवडीनं बोलवते. खाली आले, म्हणले काय म्हणते आजीबाई. आजीबाई म्हणली कोण आहे तू. म्हणले मी यम आहे. तू आठवण केली म्हणून उतरलो खाली, मी पुढे चाललो होतो. म्हणले काय होतं काम. नाही म्हणले हे सरपण आहे ना, सरपणाचं ओझं मला उचले ना म्हणून बोलवत होते. मरण्याचं गेलं का कुठं. नाही म्हणले तुम्ही मला न्या म्हणत होता म्हणून आलतो. नाही म्हणले एवढं लवकर कसं, अजून माझ्या नातू पण तू यांची लग्न बघायची डोळ्यानं, तसं कसं म्हणजे मरावं वाटतं का. नाही मरावं वाटत. म्हणून या ठिकाणी देहलोभ कसा असतो ह्याचं उदाहरण या ओवीमध्ये सांगतात. आपण सोय अमंगळ प्रेत रूपी पै केवळ, त्या मानिती ब्राह्मण विटाळ, दोष अमंगळ करती पै. या ठिकाणी कसं आहे, ज्या शरीराला आपण आयुष्यभर सांभाळलंय पण त्याच्यामधून आत्माराम गेला, त्याच्यामधून राम गेला, त्याच्यामधून जीवदशा गेली, त्याच्यामधलं शिवदशा गेली, ज्या ज्या धर्माप्रमाणे जातीप्रमाणे त्याच्यामध्ये काय जे तत्व असतं ते गेलं की ते काय होतं, शेव होतं. शिव गेला की शेव होतं. मग असं ते अमंगळ मानलं जातं, त्याला अपवित्र मानलं जातं. त्या कशाला, त्या असणाऱ्या त्याला कलेवर म्हणलं जातं, प्रेत म्हणलं जातं. त्याला म्हणजे पवित्र मानलं जात नाही. त्याला शिवायलं की आपण काय करतो माहितीये का, शिवल्यानंतर स्वतःला आंघोळ सचेल स्नान करतो. त्या स्नानाचं सुद्धा नाव वेगळं आहे. पुन्हा आपण त्यांचं वाटा लावून आल्यावर बी आंघोळ करतो, बरोबर आहे. पुन्हा बी आपण म्हणतो आता थोडं खाल्लं पाहिजे कारण कडू तोंड पडतं जणू. म्हणजे किती नखरा आहे माणसाच्या अंगात, कडू तोंड पडतंय, कुठलं भूक लागलेली असते रडून रडून. तर अशा प्रकारची लोक हे जगरीत वेगळी, धर्मशास्त्र वेगळं, न्यायनीती वेगळी. या ठिकाणी सांगितलं दुःख करणाऱ्या ह्या ज्या स्त्रिया होत्या आणि त्यांचं म्हणजे अपवित्र का मानलं गेलं. जोपर्यंत त्याच्यामध्ये भगवत तत्व आहे तोपर्यंत ते पवित्र आहे. ते निघून गेलं की ते काय होतं, टाकाऊ होतं हे सांगतात.
त्यांचे निहाते पाचन ते केवळ अमेद्य जाण करती जे सेवन पवित्र पण ते व्यर्थ. या ठिकाणी पावित्र्य जे काय म्हणजे असतंय की हिथं सांगितलेलं आहे की कसं वागावं, किती दिवस कुणी पाळायचं, शौच सुतक पावित्र्य कशाला म्हणतात. कुणाच्या हातचं खाऊ नये, ज्या स्त्रिया विधवा आहेत किंवा ज्यांच्या घरचं कोणतरी गेलेलं आहे अशा ठिकाणी कुणी खाऊ नये. ज्ञानी माणसानं का खाऊ नये, ब्राह्मणांनी का खाऊ, पावित्र्याचंही सांगितलेलं आहे, म्हणजे सुचितेबद्दल सांगतात. आणि या ठिकाणी कसं आहे की भगवंत भक्तांना काहीच लागत नाही, भगवत भक्तांना हे काही चालत नाही, सगळं चालतं. तुकोबारायांनी सांगितलंय की आम्हाला विटाळच नाही. का तर ते विटाळाचा देह विटाळीने मला, त्यांना विटाळ मानण्याचं काही कारण नाही. भगवत हरिप्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय, त्याने साधती साधने तुटती भवाची बंधने. भवनाव संसार या जीवनातलं सगळं दुःख, सगळं अशुभ आणि नष्ट करण्याची ताकद फक्त भगवंताच्या नामस्मरणामध्ये आहे, रामायण ऐकण्यामध्ये, रामायण वाचण्यामध्ये आहे. ब्राह्मण हस्तीचे झाले ते तव जनी निंद्य केले, प्रेत रूपे जे झाले पवित्र मानिले सर्वत्री. आता या ठिकाणी ब्रह्मकर्म याचं जे काही विधियुक्त जर कर्म केलं तर ब्राह्मणाकडून ते पवित्र होतं. आता काही लोक ब्राह्मणाला निंदा करतात, आज जरी झाला भ्रष्ट तरी तो वर्णाहून श्रेष्ठ. ब्राह्मणाकडून आपण कर्म केले पाहिजे, त्याला पावित्र्य, त्या मोक्षाला मिळवण्यासाठी, त्या आत्म्याचा पिंड दान करण्यासाठी, त्या पिंडाला म्हणजे त्याला सद्गती प्राप्त करण्यासाठी, त्या वैतरणी नदीमधून वर जाण्यासाठी. म्हणजे ते गरुड पुराण ऐकल्यानंतर त्या ठिकाणी जीवाची अवस्था कशी कशी होते ते सांगितलेलं आहे. तसं पावित्र्य ब्राह्मणाच्या कडून केल्यानंतर त्या जीवाची अवस्था म्हणजे त्या देहाचं, पडलेल्या देहाचं योग्य अशा प्रकारचं कर्म केलं पाहिजे. आणि त्याच्या असणाऱ्या आत्मा मरतच नाही, त्या आत्म्याला ऊर्ध्वगती देण्यासाठी, त्याचं भलं करण्यासाठी, त्याला सद्गती प्राप्त करून देण्यासाठी राहिलेल्या माणसाची कर्म ब्राह्मणाकडून केली पाहिजे. ऐशी जनाची विपरीत गती निंदतेची कंद्य करती, सुवासिनी ती निंदितेची वंद्य करती. हा असं सुवासिनी ती उपेक्षिती शुच भूर्ती विधवाची. आता विधवेला नावं ठेवतात काही. या ठिकाणी लक्षात घ्या, देहाला पती आहे, या देहाला पती आहे पण आत्म्याला पती नाही. आत्माने आत्मी म्हणले असते ना, आत्मा तोच आत्मे असं नाहीच. आत्माच आहे सर्व ठिकाणी, विभुव्याप्त सर्वत्र सर्वेंद्रियाणाम. भगवंत सर्वत्र आहे, मग आत्मस्वरूपानं आहे. जे लोक नावं ठेवतात, अगोदर ज्या स्त्रियाला चांगलं म्हणत होते ती विधवा झाली की तिला नावं ठेवतात, असं त्या ओळीमधून सांगायचे. वंदे तीच निंदे होते, निंदे होते तेच वंदे होतात. म्हणजे कसं आहे, ह्या लोकांची दुटप्पी चाल आहे. जगाला दोन तोंड आहेत असं तुकोबाराय म्हणतात. ऐसा हा लौकिक कदा राखविना पतित पावना देवराया. मुलं झाली तर म्हणते त्वातकाचा पोरवाडा, नाही झाली तर निपुत्रिकाचं तोंड बघू नये. पायी चाललं तर गरीब आहे, मोठ्या वाहनात बसलं तर मोठा भाव खातोय. म्हणजे असं नाव दोन्ही तोंडानं जग बोलतंय. म्हणून या लोकांचा लौकिक कदा राखता येत नाही. या ओळीमध्ये जे निंदे होते ते वंदे होतात, वंदे होते ते निंदे होतात. ह्या स्त्रियांचा पती आहे तोपर्यंत ती वंदे असते, पती नसल्यानंतर ती जगाच्या ठिकाणी तिची अवस्था अतिशय वाईट होते म्हणतात. आधीच अमंगळ वृत्ती आणि काशी द्वारिका करती, दुना अभिमान वाढला चित्ती ते वंदे होती कैसेनी. या ठिकाणी अभिमान ज्याच्या ठिकाणी आहे वाढतो. कारण का, नवल अहंकाराची गोटी विशेषण लगे अज्ञानापाठी सज्ञानाच्या धुमे कंठी नाना संकटी नाचली. ज्याला ज्याला म्हणून अभिमान होईल, गर्व होईल, अहंकार होईल, मीपणाचा, कर्तेपणाचा, ज्ञानाचा, भक्तीचा, कशाचाही अहंकार झाला तरी त्याचं निस्तारण करण्यासाठी देवानं नियोजन केलेलंच आहे. म्हणून या ठिकाणी अहंकार हा नसला पाहिजे आणि हे होतो असं सांगतात. त्याचं निवारण भगवंत कसं करतात. हे मी बोलिलो प्रसंगता शोभन मानवा श्रोता, धर्मशास्त्री हे कथा धर्मशास्त्र हे कथा सत्य सर्वता ऐसी आहे. या ठिकाणी विधवाच्या हातचं खाऊ नये, विधवेला नावं ठेवण्याचं काही ओव्या आल्या. या ठिकाणी मुद्दाम त्याचा म्हणजे असणारा त्या जशाच्या तशा ओव्यानं सांगतात. कारण संदर्भ द्यावा लागतो फक्त. त्या ग्रंथांनी शास्त्रज्ञांनी एक पुन्हा सांगितलं. जरी मी बोललो असलो, या ठिकाणी जरी कुणाला हा शब्द लागला तरी मी ग्रंथकर्ते म्हणतात ते माझा उद्देश नव्हता. मी कशासाठी बोललो ते तुम्ही समजून घ्या. माझा असा अर्थ नव्हता की तशा लोकांना दुःख व्हावं, त्यांच्या अंतकरणाला बोचावं, हे असं काही माझं मत नव्हतं. असं ग्रंथकर्त्यांनी परिहार दिलेला आहे. कारण का, ह्या काही शब्द असे ग्रंथामध्ये वर्णन केले पण त्या लायकीचा म्हणून सांगणारा पाहिजे, ऐकणारे त्या योग्यतेचे पाहिजे.
नाहीतर काय होतं माहितीये का, बोलता वाटेस होते. बोलणं सोपं आहे, आचरण महत्वाचं आहे. म्हणून या ठिकाणी मी हे जे बोललो आहे हे तुम्ही फक्त ध्वनितार्थ घ्या, संकेतार्थ घ्या, त्यातला मतितार्थ घ्या, त्यातला लक्षार्थ घ्या. या शास्त्रामध्ये आहे म्हणून मला हे सांगावं लागलं. नाहीतर कुठल्याही विद्वाना, रावणाच्या स्त्रिया असू देत नाहीतर कोणी असू दे, त्यांना नावं ठेवण्याचा किंवा त्यांचा धर्म, त्यांचं परमार्थ त्यांचा खोटा आहे असं म्हणण्याचा माझा हेतू नाही. असं निवारण आणि निराकरण त्यांनी करण्याचा ह्या ओळीमधून प्रयत्न केला. ऐशिया रावण वनिता पती दुःखे अति दुःखिता देह लोभ तळमळिता नव्हे विरक्ता देहासी. बघा, ग्रंथकर्त्यांनी एकाच ओळीत सांगितले. जरी इतक्या अंग आपटून घेत होत्या, डोका आपटत होत्या, केस तोडत होत्या, गाल तोडत होत्या, कान ओढत होत्या, डोका आपटत होत्या, जमिनीवर देहट आपटत होत्या, तरी त्यांची देहावरलं माया संपली नव्हती. विरक्ती म्हणजे वैराग्य. वैराग्य तात्पुरतं येणारं वैराग्य वेगळं, मशान वैराग्य. विवेकानं येणारं वैराग्य ते खरं, तरी त्यांना वैराग्य प्राप्त झालं नव्हतं. ह्या रावणाच्या स्त्रिया जरी रडत होत्या तरी त्यांना लक्षात होतं की रावणाला आपण जाळून आल्यानंतर मग आपण काय करायचं, आपलं चांगल्या पद्धतीनं जेवण करायचं, विश्रांती घ्यायची. म्हणजे ग्रंथकर्त्यांना हे सांगायचंय, त्यांची देहावरलं प्रेम कमी झालेलं नव्हतं, म्हणजे त्यांना विरक्तता आलेली नव्हती. तव पातली मंदोदरी आक्रंदती त्रिदीर्घ स्वरी पती धरुणी अंतरी आली सुंदरी जवळीके. या ठिकाणी सकाळी उठल्याबरोबर सीता, तारा, अहिल्या, मंदोदरी, काय द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी पंचकन्या असलेले नित्यम महापातक नाशन, रात्री झालेलं पाप नष्ट करायची ताकद ह्या मंदोदरी, सीता, द्रौपदी, तारा यांचं नाव घेतलं. तर इतकी अधिकारी मंदोदरी, तिनं आपल्या पतीचं पडलेलं कलेवर ते पडलेलं शरीर घेतलं आणि असणाऱ्या पातिव्रत्या धर्माप्रमाणे त्या आणि असणाऱ्या आपल्या पतीचा देह उचलून आणि असणारं काय बोलले ते ऐका. एका जनार्दन शरणा श्रोती व्हावे सावधान मंदोदरीचे सहगमन कृपा करुणी परिसावे. ग्रंथकर्ते उद्या जे आज नाहीत आले तुमचे कोण मित्र, इष्ट, आप्त, गण, गोत्र, त्यांना उद्या सांगा की मंदोदरी आणि असणारे सहगमन करणार आहे. आणि त्या मंदोदरीचं जे काही वचन आहे, मंदोदरीने केलेलं जे काही असणार बोललेले आहे ते तुम्हाला ऐकायचं असेल तर उद्या सावध चित्तानं ऐका. सावध व्हा, सावध व्हा असं का म्हणते. मग आतापर्यंत डुकल्या घेतल्या का? आतापर्यंत आम्ही झोपलो होतो का? नाही. खुंटा, पूर्वीच्या बायांना माहिती आहे खुंटा, जात्यामध्ये ते दळण्या अगोदर खुंटा ठोकायच्या आणि हलवून बघायच्या की बळकट झालाय का. तसं ऐकणाराला ग्रंथकर्त्यांनी मुद्दाम जाग करण्याचा प्रयत्न केलाय. ते म्हणतात सावध व्हा श्रोते सज्जन हो. मंदोदरीचं जे काही चरित्र आहे ते पुढच्या याच्यामध्ये आहे. श्री भागवत रामायण सुंदर कांडे कृष्णार्पणमस्तु शिवं भवन्तु पुण्डरीकाय